पूर्ण भूकच लागणार लोकांना एपिसोड बघितल्यावर. हे सांता क्लॉज आला करू आनंदाला, गिरणी पीठ दळाला देणे, प्लीज आयुष्यातली सुख आहे ती, भेट देऊ या प्रीती जगाला, जाऊ पुढे पुढे. कौर घालणे माझा छंद होता. हे अनुरूप वगैरे नाही, अनुरूप वगैरे. हा ते यू नो वॉट, गॉगल का लावतात लोक गुढीपाडव्यात. आपण दुसरे को पता ना चले किसको देख रहे और प्लस स्टड. आपण गुढीपाडव्यात म्हणजे असणाऱ्या बहुतेक नजरा कुणाला तरी शोधत असतात. हे गिवन आहे, ठीक आहे. कोणीही प्लीज डोंट कम अँड टेल मी की मी शोभायात्रा बघायला चाललोय. तुम्ही यात्रेतली शोभा बघायला चाललाय, प्लीज प्लीज. हे जिंगल बेल जिंगल बेल जिंगल ऑल द वे. नवऱ्याच्या इगोला हळदीत काय अळूच्या पानावरती थापून बायकोनी वळले उंडे. आजच रात्री घ्या, सकाळी ओके. नमस्कार मित्रांनो, आय वेलकम यू बॅक टू वायफळ पॉडकास्ट. आजच्या एपिसोडमध्ये आपल्याकडे आले ज्ञानेश्वरी वेलणकर AKA RJ ज्ञानेश्वरी, जी रेडिओ मिर्ची वाया आपल्याला भेटायला येते. आज तिच्याबरोबर आम्ही गिरगाव मधल्या तिच्या लहानपणीबद्दलच्या बऱ्याच गप्पा मारल्यात आणि हे कॉन्व्हर्सेशन तुम्ही इंट्रो टीजरमध्ये बघितलं असेल. खूप फूड ओरिएंटेड होतं. तर पूर्ण गल्ल्यांमधले खायचे पदार्थ आणि पद्धती ह्यांच्याबद्दल आम्ही बोललो आणि त्याच्यानंतर आम्ही तिचे RJ जर्नी किंवा प्रोसेसबद्दल बोललोय, तिचे इंटरव्ह्यू घेण्याच्या प्रोसेसबद्दल बोललोय, तिचे इन्स्पिरेशन, तिला आयुष्यात काय करायला आवडेल आणि काय करतेय ती ह्याच्याबद्दल बोललोय. तर ह्या एपिसोडमध्ये मलाही खूप काही शिकायला मिळालं. सो दिस इज रिअली गोइंग टू बी फन. सो लेट्स गो अँड एन्जॉय टुडेज एपिसोड. चला. नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, मंडळींनो. आजच्या नवीन एपिसोडमध्ये मी सुयोग तुमचं स्वागत करतो. आज आपल्या बरोबर आहे ज्ञानेश्वरी वेलणकर. ऑलमोस्ट देवी. मखर दिसतो का आमचा तुम्हाला? घरगुती मखर आमचा आहे. लपलाय ऍक्च्युअली देवीचं हे. अच्छा, हो लपलं का ते? कॉर्नरचं दिसतं. हो, कारण ते झाड तिकडे आहे असं तुम्ही पण आहे कॉर्नर. पूर्ण दर्शन एवढं लवकर नाही मिळणार. थोडं मिळेल. हो, ट्रिक्सी लाईन लावायला लागतं, असं डायरेक्ट नाही देत. हो ना, तेच ना. सगळी माझी प्रभावळ लगेच नाईस. कसं वाटतंय ज्ञानेश्वरी तुला आज इथे आल्यावर? यार खूप भारी वाटतंय. आणि हे असं मी खूपच टिपिकल वाक्य नाही, खूप मस्त वाटतंय. छान, भारी असं नाही येते, बट बिकॉज मला आय एम लाइकिंग हाऊ आय एम ऑन दी अदर साइड. राईट. आणि द बेस्ट पार्ट वॉज की मला काही टेन्शनच नव्हतं की प्रश्न, मग रिसर्च, मग ते बघा कधी आले, वेळेत आले नाही. आता मला टेन्शन कटच नाहीये माझ्या डोक्याला. आय एम लाईक हा यार चलो. हे असं लॉकडाऊन में होता था, त्यानंतर हे खूप काळानंतर असं काहीतरी झालंय, कॅन्डिड, कॅज्युअल. राईट. पण नाईस. अँड हाऊ वॉज युअर डे टुडे? हाऊ वॉज माय डे? इट वॉज ग्रेट इन अ वे, बिकॉज एक इंटरव्ह्यू होता, बाकी शो होता, मध्ये थोडा टाइमपास केला. ज्या दिवशी थोडा टाइमपास करायला म्हणतो तो दिवस खूपच अमेझिंग असतो. बट ना, इट वॉज ग्रेट. आणि खूप दिवसानंतर मी असं काहीतरी करते, सो व्हेरी एक्सायटेड यार. नाईस. मला तू बोलतेस मला टेन्शन यायला लागलंय हळूहळू. रिसर्च करायचा असतो. दॅट इज फॉर इन जनरल. लाईक आता गप्पा आहेत ना, थोडी इंटरव्ह्यू आहे टाइप यार, तो उसमें कोई टेन्शन नाही आहे. नाईस. तर लहानपण, लेट्स गो टू लहानपण. दॅट्स डायरेक्ट मोस्ट इंटरेस्टिंग पार्ट. चला, तर थर्सडे तर नाहीये, पण ठीक आहे. लहानपण कुठे गेलं तुझं? माझं लहानपण गिरगावात गेलं. लाईक ओजी गिरगाव, चाळ. लहानपण सगळं तिकडे गेलं. मला वाटतं मी ऑलमोस्ट कॉलेजच्या 1-2 वर्षापर्यंत तिथेच राहायचे. ओके. सो वाड्या, चाळी, गल्ली, गुढीपाडवा. ओ माय गॉड, यू हिट द कॉर्ड. गुढीपाडवा हा माझ्या आयुष्यातला बऱ्याच काळासाठी सगळ्यात हॅपनिंग, सगळ्यात महत्वाचा, सगळ्यात माझ्या एक्झिस्टन्सशी जोडला गेलेला असा एक मुद्दा होता की गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत भाग घेणं. आणि तिथे म्हणजे चिक्कार लोक असतात, तरी पण एक उगाचच की पीपल शुड लुक एट मी. हो, असं ते माझं असायचं की सो मी ध्वजपथकात वगैरे भाग घेतलेला. आणि मला त्यावेळेला वाटलेलं की या ध्वजपथक म्हणजे आदले काही वर्ष बघितलेलं ना आईसोबत जाऊन नेहमी. सो मला असं वाटलेलं की ध्वजपथक 1-2 दिवस प्रॅक्टिस करत असतील आणि काय झेंडेच तर उडवायचं, एवढं काय त्यात. आणि नऊवारी साडी वगैरे त्याचं जास्ती क्रेज बेसिकली. आणि मग रिअलाइज झालं की 1 महिना प्रॅक्टिस आहे.
आणि मग थोडी पाटली, पण ठीक आहे, ते केलं मी निभावून. मग रिअलाइज झालं, सकाळी काय म्हणतात ती केळंवाली नऊवारी साडी नेसणं इज नॉट एन इझी टास्क. याच्यासाठी आपल्या आयुष्यात एखादी आजी असणं फार गरजेचं आहे, किंवा आपल्या आजूबाजूला तरी आजा असणं गरजेचं आहे. हे सगळं हे रिअलायझेशन नंतर झाले, बट दॅट हॅपन्ड. नाईस. मग तू लहानपणीच पार्टिसिपेट करायचीस त्याच्यात? नाही, लहानपणी खूप लहानपणी फक्त बघायला जायचं, बिकॉज त्याला माझं होतं की ओ बापरे एवढा मोठा हनुमान वगैरे असं एक झोन होता. पण मग थोडंसं वयात यायला लागल्यानंतर जी एक इच्छा होते, नॉर्मल लोकांना वेगवेगळ्या गोष्टी करण्याची होती, गिरगावात राहणाऱ्या मुलींना गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत जायचे होते. तर लाईक आम्ही वयात तेव्हा येतो जेव्हा शोभायात्रेची इच्छा व्हायला लागते. ते रिअलायझेशन. सो तेव्हा मी 1 वर्ष ध्वजपथकात गेले. आय हॅव ट्रान्सफॉर्म्ड अँड हाव. आणि माझी ती येल्लो रंगाची नऊवारी होती, जी अजूनही त्याचा आता मी एक दुपट्टा आणि एक असं ड्रेस टाईप असं एक केलंय त्याचं. मला इतका अभिमान होता सुयोग की माझ्याकडे ती नऊवारी आहे. आय वॉज लाईक एक्सक्यूज मी, तुमच्या सगळ्यांच्या साड्या असतील भारी, माझी रेशीम नऊवारी आहे, सो प्लीज गाईज, प्लीज प्लीज, असं एक माझं होतं फ्लेक्स. आणि लकीली तेव्हा ऑफकोर्स वी डिडंट हॅव फोन्स आणि फोनवर फेसबुक वगैरे. तर फेसबुकवरती अकाउंट बनवलेलं, म्हणजे मी घरी बसून माझ्या घरच्यांसोबत अकाउंट बनवलेलं. इतकं काइंड ऑफ नॉट रिझर्वड, बट असं एक साधारण होतं. सो सायबर कॅफेमध्ये जाऊन वगैरे अकाउंट्स बघणे वगैरे हा उद्योग मी करायचे. तर तेव्हा असंच मी बघितलं पाडव्यानंतर, आणि मला ठेवलं झालं की गिरगाव ध्वजपथकाच्या पेजवर माझा एक फोटो आहे. आय एम टेलिंग यू सुयोग, आयुष्यात मी कितीही फोटो काढले तरी पण तो एक जो फोटो होता, माझं झालं की मैं नोटीस हो गई, मेरा लाईफ बन गया, असं एक माझं झालेलं. सो दॅट वॉज गिरगाव. आणि गिरगाव ओजी आहे यार, म्हणजे आता पण ऑफकोर्स आता तर खूप चेंजेस झालेत, बट गिरगाव इज गिरगाव. काही कम्पॅरिझनच नाहीये म्हणजे आयुष्यात. आणि आय थिंक ते कल्चर पण तसं बऱ्यापैकी तिकडे अजून इंटॅक्ट आहे, हळूहळू बिल्डिंग्सकडे चाललंय. पण चाळ संस्कृती असेल किंवा काय वाड्या हा जो काही एक प्रकार आहे. सो मी राहायचे फणसवाडीत. मग देर वॉज पपनसवाडी, मग देर वॉज गायवाडी, मग देर वॉज अजून एक काहीतरी होती आंबेवाडी. असं एक हे जे काही प्रकरण होतं की गायवाडीत बेकरी आहे, कांदेवाडीत मोठे आहे, फणसवाडीच्या नाक्यावर विनय हॉटेल आहे वगैरे. ही जी काय आयडेंटिफिकेशन आयुष्य. आणि भुलेश्वर अगदी एक गल्ली सोडून मग तिथून बोळ गाईज प्लीज, बोळ हा जो एक मुद्दा आहे, आणि बोळातनं जायला जी काही मजा येते, आय डोंट नो हाऊ इट्स गोना साऊंड राईट नाव, बट येते गिरणी, पीठ दळायला देणे, प्लीज, दिस इज आयुष्यातली सुख आहे ती. अरे यार, भरपूर नॉस्टॅल्जिया मी दिलाय पटकन. क्या बात आहे यार. पीठ आणि ते चालत मग आपली पावलं उठतात त्याच्यात. तो ॲल्युमिनियमचा डबा, अरे हो, एक साधारण दळणाचा डबा नावाचा असतो जो, त्याच्यात देणे. मग पापड स्टोअर करतात त्याच्यात. आणि पूर्ण पिठाने मळलेले एका अत्यंत कुरूप दिसणाऱ्या व्यक्तीकडे पीठ दळायला देणे, आणि मग तसं घेतो आपलं पीठ आणि वगैरे. आणि मला अजूनही कळत नाही हाऊ डज ही नो की कोणाचं कोणतं पीठ आहे, हे मला नाही कळलेलं आहे. आणि आपण मारे की मी अमुक काय पॉलिशचा गहू बिहू नेला, आणि यू नेव्हर नो काय पीठ तुमच्या नशिबात येते. पण ठीक आहे, वुड लाईक टू बिलीव्ह की दे आर ऑनेस्ट. खरं एक पिशव्यांनी वगैरे, डब्यांनी. माझी चेक्सची होती. बापरे, कठीण काम. क्रेझी. सो शाळा कुठे होती तुझी? माझी आता हे सगळं अगदीच सांस्कृतिक ऑलमोस्ट वारसा, आपण वारसाच उघडलाय. आणि मी होते सेंट कोलंबा गर्ल्स हायस्कूल. सो माझं असं होतं की कृष्णराम आणि येशू ख्रिस्त टुगेदर इन लाईफ, भजन आणि हिम्स, असं माझं एकत्र होतं. म्हणजे तृप्ती आलेली ती पण हिम गायली होती इथे. आय एम टेलिंग यू सुयोग, माझ्याकडे अजून आहे कॅरल बुक, आणि एव्हरी क्रिसमस आय फील माझा सण आलाय. यु नो दॅट. कारण आमच्या शाळेमध्ये असं व्हायचं की क्रिसमसच्या आधीपासूनच गायला सुरुवात व्हायची हिम्स, आणि मी त्यात आय वॉज दॅट स्टुडंट विच पीपल हेट इन स्कूल, द प्रिफेक्ट, हेडगर्ल वगैरे असं साधारण मटेरियल मी होते. त्यामुळे आय वॉज लाईक दॅट. तर असेंब्लीमध्ये आय यूज टू स्टार्ट द असेंब्ली. तर माझ्यावरती तू इमॅजिन कर किती मोठी जबाबदारी त्यावेळेलाही होती की आय हॅड टू डू प्रेयर बिफोर क्लास, प्रेयर आफ्टर क्लास, प्रेयर ड्युरिंग क्लास वगैरे. हे सगळे उद्योग
माझं केलेस तू तिकडे. हां. आणि ओके, सो आमच्या शाळेत आय डोंट नो इफ हाऊ मेनी पीपल हॅव एक्सपिरियन्स्ड दिस, बट हिम्स लाईक आर जनरली इंग्लिश. राईट. आमच्याकडे मराठी पण होत्या. क्या बात आहे. एक वेगळीच त्याला वी हॅड मराठी. सो मला जिंगल बेल्स मराठीत येतं. आई शपथ. 2-2 ओळी वगैरे हां, आमच्यासाठी. so- क्रिसमस इज अराउंड द कॉर्नर. Christmas is around the corner, guys. Okay, so jingle bells, jingle all the way. Oh, what fun it is to ride in a one-horse open sleigh. Hey, घणघणती, किणकिणती, घंटा चोहीकडे. गंमत वाटे घोडा गाडी घसरत जाई पुढे. सॅन्टा क्लॉज आला, करू आनंदाला. भेट देऊया प्रीती जगाला, जाऊ पुढे पुढे. हे सॅन्टा क्लॉज आला, करू आनंदाला. भेट देऊया प्रीती जगाला, जाऊ पुढे पुढे. हे जिंगल बेल जिंगल ऑल द वे. ओ असं एक. आणि वी यूज टू फील लाईक, सो देयर वॉज अ टीचर, ओके, हू यूज टू डू दिस कॉम्बिनेशन इन दी असेंब्ली. आणि वी यूज टू बी लाईक, ओ माय गॉड, रिमिक्स. आणि आमच्यासाठी ती एक्साइटमेंट होती की पता नाही कब फ्लिप करेगी, मराठी से इंग्लिश, इंग्लिश से मराठी. क्या मस्त बाप आहे. दिस इज माय ट्रेजर इन लाईफ की मला क्रिसमस कॅरल्स मराठीत येतात. सो लाईक वी हॅड वन मोर की आय गेस देयर वॉज अन इंग्लिश वन, स्टार ऑफ वंडर स्टार. त्याचं आमचं होतं, तेजस्वी ताऱ्या तू ये उदयाला. असं एक वेगळंच. वी हॅड, ओ माय गॉड, वी हॅड अंगाई फॉर येशू ख्रिस्त इन मराठी. एक मला वेगळी ट्रिप आहे. मी ऐकलं नाही असं कधी. हां, ओके, सो आय टेल यू. बाळा जो जो रे प्रिय ख्रिस्ता, दुरित जनांच्या असता. बाळा जो जो रे. कॅन यू बीट दिस? अरे I mean- हनुमंता अंजलीच्या सूता. अगदी. क्या इंटिग्रेशन प्रो मॅक्स होतं आमचं. तुमचं खरं सेम इंग्लिश होतं, आमचं तर काहीच नाही. बिकॉज वी हॅड ना, त्यामुळे त्या दोन डिव्हिजन्स नाही इन्क्लुझिव्ह वाटावं यासाठी आम्ही करायचो. अरे खूप मस्त. आणि क्रिसमस वॉज टू द बेस्ट टाइम आयुष्यात इन स्कूल. म्हणजे क्रिसमस, गुढीपाडवा, क्रिसमस, हो. गुढीपाडवा. येस, स्टोरी ऑफ लाईफ संपलं एवढंच. गिरगाव प्रो मॅक्स. तर मग शाळेत ॲज यू सेड यू वेर द वन who other students will hate. गॉड या. पण एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीज काय काय करायचीस तू? आता हिम्स तर गायचीस ऐकलं आपण. हिम्स तर गायचे, प्रेयर आफ्टर क्लास वगैरे, प्रेयर बिफोर क्लास, असं सगळं, थँक्यू फॉर द डे वगैरे असं. त्या ती एक आमची एक अशी रूम असायची जिकडे जाऊन तो माईक चालू केला की सगळीकडे ऐकू जायचं. तिथे जाऊन ते करणं हा अतिशय प्युअर अधिकार फक्त हेडगर्लला प्राप्त असल्यामुळे तो माझ्याकडे होता. बट एक्स्ट्रा करिक्युलर्स आय यूज टू लव्ह यार. म्हणजे स्पोर्ट्स वगळता मी सगळं करायचे. मग नाटक असेल, लेझिम. सो आमच्या शाळेमध्ये लेझिम वॉज द थिंग की कोणत्याही स्पेशल ओकेजनला शाळेचं लेझिम पथक. हो. तर लेझिम मध्ये वॉज माय ड्रीम. मला लेझिम पथक. तुझी शाळा कुठे आहे? म्हणजे सेंट कोलंबाईज इन ग्रँट रोड गावदेव. आणि फार मोठी शाळा आहे, फार जुनी आहे. मिशनऱ्यांनी वगैरे सुरू केलं. 3-4 बिल्डिंग, प्रचंड झाडं वगैरे. मी ऑलमोस्ट जंगलात शाळेत गेले असं वगैरे मला वाटायचं. इतकी झाडं होती माझ्या शाळेत. तर तिथे प्रॉपर इट्स लाईक प्रॉपर रॉक बिल्डिंग ते असतात. बरोबर, कळलं. तो झोन अँड्र्यूज वगैरे तो झोन 100% असं. तर लेझिम पथक वगैरे, इंटर कॉलेजिएट इंटर स्कूल एलिक्युशन कॉम्पिटिशन, ड्रॉइंग. आय यूज टू लव्ह ड्रॉइंग. सो मणिभवनला गांधीजींच्या वरती बेस्ड अशा कॉम्पिटिशन्स असायच्या. ओके. आणि एक किस्सा आहे खूप पॉप्युलर. म्हणजे पॉप्युलर इन द सेन्स असं नाही की जगाला माहिती आहे, पण माझ्या आयुष्यात ऐकलाच असेल. माझ्या आयुष्यात आहे पॉप्युलर. यू शुड हॅव नोन. ओके. सो किस्साच आहे की गांधीजींच्या वरती ड्रॉइंग कॉम्पिटिशन होती आणि आमच्या शाळेतनं आम्हाला पाठवायचं. सो आमच्या शाळेच्या बाजूच्याच गल्ली ते मणिभवन. ओके. आणि त्यावेळेला फार अप्रूप वाटायचं की स्कूल युनिफॉर्म मध्ये शाळेच्या मध्ये पिऊन दादा आपल्याला स्कूलच्या बाहेर घेऊन वी वराय प्रिव्हिलेज. असं एक प्रिव्हिलेज आम्हाला होतं. तर मी गेले आणि मला वाटतं सॉल्ट सत्याग्रहवाला काहीतरी विषय होता. आता मी विचार करते, अरे बघ, गांधीजी काढायचा प्रयत्न केला तर 100% चान्सेस आहे की कोणीतरी आपल्यापेक्षा बेटर काढेल, म्हणजे बेटर जवळपास जाणारे काय. सो मी काय केलं, मी मीठ उचलायला वाकलेले गांधीजी काढले.
असं टॉप व्ह्यू. सो टॉप व्ह्यू असं पूर्ण एक, ठीक आहे, आणि फक्त नाकाचा एक त्रिकोण आणि चष्म्याच्या 2 काड्या आणि मागे माणसं वगैरे फुल. बट गांधीजी फक्त वाकलेले. असा एक मी, आणि मला कॉन्सोलेशन प्राइज मिळाला. आय फेल्ट लाईक मेरी ट्रिक काम कर गई यार. बाकी लोकांनी एक्झॅक्ट हुबेहूब गांधीजी वगैरे, आणि मला माहित होतं की आपलं इतकं नाहीये की आपण क्लोज जाऊ. सो त्यांच्या त्या अशा 8 कम ह्या रिंकल्स, चष्मा आणि नाक. लुक्ड लाईक गांधीजी प्रो मॅक्स. उत्तेजनार्थ पारितोषिक घेऊन आली. आणि मी इतक्या वेळा तर प्रॅक्टिस केली की तू आत्ता मला दिलं असतं मी ते काढून दाखवेन तुला, की ते मला पाठ आहे की मी काय झोल केलेला. सो दॅट वॉज माय इंटर कॉलेजिएट. नाटक वगैरे, सायन्स प्लेज वगैरे हा प्रकार होता त्यावेळेला. सो डान्स करायचे मी तेव्हा. मी भरतनाट्यम शिकायचं. सो फोक डान्स वगैरे गर्ल्स, फक्त मुली, म्हणजे इन द सेन्स फक्त मुलींची शाळा. इनसाइड जोक गाईज, सॉरी. नाही पण थांब झालं, प्रिव्हिलेज वरनं मला पण आठवलं आमच्या शाळेतल्या माझा तो फ्लेक्सचा हे होता की 10वीत असल्यावर संकष्टीच्या दिवशी आमच्या शाळेत गणपतीचं छोटंसं टेम्पल होतं. तर त्याला 10वीतली मुलं संकष्टीच्या दिवशी नारळ द्यायचे आणि मग तो तोडून मग सगळ्या वर्गाला वाटायचा. तर मी 12 वाजता निघायचो नारळ आणायला शाळेच्या बाहेर. तो काय खाली पण मिळतो शाळेच्या, पण मी मेन मार्केटला जाऊन जेवून आजीकडे झोपून मग येऊन लास्ट लेक्चर मध्ये तुकडे करून शेवटच्या बेल पर्यंत वाटायचो. तर तेव्हा तो सेम प्रिव्हिलेज, युनिफॉर्म घालून नारळ आणायला गेलो. क्रेझी क्रेझी. आय कॅन इमॅजिन. आता असं वाटेल की काय एवढं हे काहीतरी उगाच. बट भाई युनिफॉर्म में बाहर जाना, वो भी विथ ड्यू परमिशन फ्रॉम स्कूल, इज नेक्स्ट लेवल. यू आर ऑथोराइज्ड. हा, म्हणजे असं वाटतं की शाळेचा आपल्यावरच विश्वास आहे, आपण काहीतरी एक्स्ट्रा आहोत, की उनको पता है कुछ अनएथिकल चीज नहीं करेंगे, असं एक जो विश्वास आपल्याला असतो तो एकदम. वी लिव्हड इट. 100%. तू गिरगावच्या ध्वजपथकात, ढोल पथकात, इतर सगळ्या पथकांमध्ये कधी आलायस का? मी गिरगावच्या गुढीपाडव्याला एकदाच आलोय बघायला, कारण आम्ही दापोलीची माणसं ना, आम्ही कुठे मुंबईत वगैरे. पण इंजिनिअरिंगच्या वेळी बघायला आलो होतो मी. पाडवाच्या वेळी आलेलो आणि मग असं रॅन्डम कुठच्या तरी चाळीत जाऊन त्या काकूने विचारून बघू का तुमच्या बाल्कनीत, मग त्यांनी या बसा, पाणी वगैरे हवंय का. व्हेरी कूल. काय बोलू, ते असं डायरेक्ट आले आणि मग तिकडे अजून 4-5 लोक होती. मग थोड्या वेळी मला रिअलाइज झालं की ते त्यांचे नातेवाईक नाहीच आहेत, ते पण माझ्यासारखेच आलेत. मग आम्ही बसलो, मग त्यांनी पोहे केले. मी बोललो काय काकू डिडंट साइन अप फॉर दिस. आय वोंट से नो, द्या चालेल, नको ना पोहे, द्या ना प्लीज. थोडे चालतील आता, तुम्ही एवढाच आग्रह करताय तर वगैरे असं. आणि मग वरतून असं बघितलं मी ते प्रोसेशन. अरे खूप मजा आली. आणि गिरगाव मी आणि प्राची वी हॅव अ मेमरी. सो वी हिट इट ऑफ इन न्यूक्लियस अल्बम लॉन्च विच वॉज इन गिरगाव. त्यांनी गणपती विसर्जनात ट्रकवर अल्बम लॉन्च केला होता, डिवाइन वगैरे सगळे आलेले. ओ माय गॉड. सो तेव्हा वी हॅड गॉन देअर टू एन्जॉय अँड वी काइंड ऑफ हिट इट ऑफ देअर. म्हणजे गिरगावचा आशीर्वाद मिळाल्यामुळेच खरं तर एक म्हणजे काय आता मी आय डोंट नीड टू से मोर गाईज प्लीज. हे इथे प्रूव्ह झालेलं आहे की म्हणूनच तर गिरगावच्या सगळ्या गुढीपाडव्याच्या यात्रेत इतकी माणसं का असतात. प्रत्येकाला अशी आशा असते की वी विल हिट इट ऑफ हिअर, है ना. हे अनुरूप वगैरे नाही, अनुरूप वगैरे. हा, ते यू नो व्हॉट, गॉगल का लावतात लोक गुढीपाडव्यात. आपण दुसरे को पता ना चले किसको देख रहे और प्लस स्टड. तो असा एक. आणि नऊवारीवर नथ आणि गॉगल म्हणजे आपला फोटो येणारच पेजवर. फेटा आणि जितकं आपण काहीतरी एक्स्ट्रा करू तितके रॉयल एनफिल्डवर झेंडा लावलाय मागे. हा किंवा अशा म्हणजे मला तर वाटतं निर्या इथे वगैरे आहेत, असं एक काहीतरी पदरालाच निर्या किंवा ब्लाऊजलाच काठ वगैरे असं काहीतरी विचित्र काहीतरी केलं की यू आर देअर. काहीतरी एम्ब्रॉयडरी शब्द लिहिला ब्लाऊज किंवा काय डायरेक्ट आयदर हे तरी म्हणजे आयदर डू इंडो वेस्टर्न नाही तर डायरेक्ट राणी लक्ष्मीबाई. वन ऑफ द टू, देर इज नो इन बिटवीन. तुम्ही नॉर्मल साडी नेसून गेलात कोण नाही बघणार, म्हणजे अनलेस द पीपल हु यू वॉन्ट टू सी आणि जहाँ पे तुम्हारा टाका भेट रहा है. बट अदरवाइज इफ यू वॉन्ट टू बी नोटिस्ड. आणि इट्स ऑल्सो अ ट्रिक की जे फोटोग्राफर्स येतात त्यांच्या उगाच थोडंसं जरा आपल्याला करावं लागतं. म्हणजे एक जनरल की असावं म्हणजे आजूबाजूला की आपोआप नजर पडते टाइप्स, असं एक आहे. आता बरेच हॅक्स आम्ही सांगतोय तुम्हाला. पण गुढीपाडव्यात म्हणजे असणाऱ्या बहुतेक नजरा कोणाला तरी शोधत असतात. हे गिवन आहे, ठीक आहे,
कोणीही प्लीज डोंट कम अँड टेल मी की मी शोभायात्रा बघायला चाललोय. तुम्ही यात्रेतली शोभा बघायला चाललाय. प्लीज प्लीज लेट्स ऍक्सेप्ट इट गाईज. हार्ड फॅक्ट्स. हार्ड फॅक्ट्स 100%. नाईस. तर मग शाळेतनं घरी आल्यावर काय काय करायला आवडायचं तुला? घरात काय करायचीस? उपद्व्याप करायचीस, लिहायचीस, वाचायचीस? शाळेतून मी घरी जायचंच नाही मुळात. मी एका दुसऱ्या आजींकडे असायचं बिकॉज आई बाबा जॉब करायचे. सर्व्हिस ओ माय गॉड सर्व्हिसला होते. सो गिरगावात अशा बऱ्याच बायका आज्या वगैरे आहेत ज्यांच्याकडे अशी मुलं असायची. म्हणजे ऑफकोर्स आजूबाजूच्यांची तर असायचीच, पण पलीकडच्या बिल्डिंग मधली, ह्या चाळीतली, त्या चाळीतली, की आई बाबा संध्याकाळी येईपर्यंत हे आमच्याकडे असतील. बेबी सिटिंग बट नॉट ऑफ बेबीज असं मधल्या एज ब्रॅकेट मधल्या इथे नाही तिथे नाही. सो मला फार प्रॉब्लेम व्हायचा की मला कोणी विचारलं तर मला सांगायला लागायचं बेबी सिटिंग, बट देन बेबी सिटिंग नव्हतं ते एक्झॅक्टली. ऑल्सो बेबी सिटर्सचा मला इतका अनुभव आहे की मला लहानपणी मी आईला म्हटल्याचं पण आठवते की मी एक पुस्तक लिहिणार आहे मोठी झाल्यावर. मी इतक्या वेगवेगळ्या बेबी सिटिंगवाल्या बायकांकडे मी गेली आहे आणि इतके वेगवेगळे विविध अनुभव मला आलेत तिथे. बट द बेस्ट वॉज की आजी होत्या ज्यांचं असं डुप्लेक्स काइंड ऑफ घर होतं गिरगावात आणि त्या केटरिंगचं काम करायच्या. आणि त्यांच्या घरात बरीच अशी अदरवाईज माणसं होती, बट दिवसभर कोण ना कोणतरी बाहेर जायचं. सो त्याच असायच्या. आणि अजून एक काकू होती. सो शी वॉज लाईक द मेन पर्सन लुकिंग आफ्टर असं बघायला गेलं तर. बट आजी वगैरे. आणि त्यांनी मला इतकं नात मानलेलं की त्यांच्या अख्ख्या खानदानात मी माहीत होते. आणि मी त्यांच्यासोबत केटरिंगच्या ऑर्डर्स करायचे. हे शाळेचं सांगते मी, म्हणजे 9वी 10वीत वगैरे मी असेन की मला आठवते मी गुलाबजाम बनव, पुरणपोळ्यांचे उंडे बनव, अळूवड्यांचे उंडे काप, शंकरपाळे वगैरे वॉज लाईक तो प्लीज केक वॉक फॉर मी लाईक कॅज्युअल एकदम. जाता करीन ना 15 मिनिटं. जाता शंकरपाळे इज लाईक द मोस्ट इझी असं वगैरे. हे सगळं मी तिकडे शिकले, करायचे. आणि मला फुल ऍक्सेस होता खाण्यापिण्याच्या बाबतीत. म्हणजे मी त्यांच्या देवघरात दिवा वगैरे लावायचे. असं एक पोचली होती नेक्स्ट लेवल. नेक्स्ट लेवल असायचं माझं. आणि मग जसं जसं मोठी मग त्यांचं असं होतं की गावावरून हळद, मोहरी आणि ते काही काही बायका असतात पण त्यांच्याकडे हळद तिखट मिळतं पिशव्यांमध्ये, लाईक गावावरनं आलेलं वगैरे. मोहरी, कुरडया, कळलं. हा त्यांचा एक गुहागरला वगैरे जाऊन आले, सॉर्ट ऑफ व्यवसाय. कुरडया आणल्यात मी. तर त्यांच्याकडे दरवर्षी चिंच हा सगळा प्रकार. आता त्याचे अकाउंट्स ठेवायला आणि अमुक व्यक्ती आली की तिला तमुक द्यायला आणि त्याची नोंद घ्यायला आणि पैसे, हा सुंदर व्यवहार माझ्या हातात होता. सो असं बिझनेस तर बाळकडू. ऍक्सेस प्रो मॅक्स होता मला. ऍक्सेस असं ऑर्गॅनिक वस्तू एकदम की प्युअर. हा प्युअर हळद वगैरे असं एक. आणि कुरड्या पापड वगैरे तर वॉज लाईक ह्यांच्याच कडनं घेणार. म्हणजे लोक लांबून यायचे पण लॉयल कस्टमर्स. बट द बेस्ट पार्ट वॉज केटरिंग. मला की मी काय काय नाही केलंय. म्हणजे मला भयंकर मजा यायची आणि मला इतकं आवडायचं ते करायला. मला इतकी हौस हा जो एक प्रकार आहे ना तो असावा लागतो. लाईक आवड वगैरे इज ओके, बट हौस नावाचा एक प्रकार इज एक्स्ट्रा. दॅट मेक्स अ डिफरन्स. ती मला होती. सो मी जाम मजा करायची तिकडे. तुला कोणत्या गोष्टीची हौस होती मला जाणून घ्यायचंय. मला हौस लहानपणी झोपड्या बांधणे. घराच्या मागे असं काय काय चादरी घेऊन वगैरे प्रॉपर लेजिट पण बांधलेले लाकडं वगैरे लावून. बिकॉज आय वॉन्टेड जसं माझी ओन स्पेस वगैरे. आत जाऊन टाईल्स चोरलेल्या एका बिल्डिंग वाल्यांच्या, असं काय काय. हा मग शेती करणे, मग म्हणजे मेथी वगैरेच, बाकी कसं रॉकेट सायन्स नाही. ते सगळं करायचं मागे. मग फुलपाखरं पकडणे पण सोडणे पण त्यांना, बिकॉज हॅशटॅग ॲनिमल राईट्स. फुलपाखरं आणि देवाघरची फुलपाखरं. हो. आणि अजून काय असं काय सीझनल किल्ले बांधणे, हे ते काय वारली पेंटिंग करणे आई बरोबर. आई असं जायची सिरॅमिकच्या क्लासला की मी आई बरोबर सिरॅमिकच्या क्लासला. आई ग्लास पेंटिंगच्या क्लासला, मम्मी ग्लास पेंटिंगच्या क्लासला. आई सर्व्हिसला न द्यायची त्यामुळे मी बालभवनला असायचे. सो बालभवन आय डोंट नो हाऊ मेनी पीपल नो, बट बालभवन नावाचा एक मुद्दा होता चौपाटीला. सो इट वॉज बेसिकली अ स्पेस फॉर ऑल चिल्ड्रन. बिकॉज आई बाबा घरी नसायचे आणि व्हॉट टू डू ना, लाईक की मी जन्मापासून इंटेलिजंट क्रिएट. तर वाव मिळाला पाहिजे कलेला. हा, तर वाव मिळायला पाहिजे आणि वाव पण मिळायला पाहिजे. तर बालभवन वॉज दॅट स्पेस. लहान मुलांसाठी होतं. तिकडे वेगवेगळ्या पद्धतीचे वर्कशॉप्स व्हायचे, क्लासेस व्हायचे. फक्त समर वेकेशन्स नाही, इन जनरल तिकडे लहान मुलांसाठी लायब्ररी होती, नॉर्मल गार्डन वगैरे असले प्रकार. मी तिकडचे सगळे क्लासेस केले. सगळे
राईट फ्रॉम क्ले मॉडेलिंग, वा, कम्प्युटर, डान्स, ॲरोबिक्स, कराटे, लायब्ररी, फ्लावर मेकिंग, असं एक केलंय मी. फुल तुझी पूर्ण मेंबरशिप होती का? माझी पूर्ण मेंबरशिप म्हणजे मला सकाळी सोडायचे, संध्याकाळी घ्यायला यायचे. मी दिवसभर तिथे असायचे. शिकून ये जे Sorry. होईल ते. मी दिवसभर एकानंतर एक हे करतच राहायचे मी. बट आय डोंट नो आता ती स्पेस आहे की नाही, बट भाई वो नाही होता तो मैं पागल हो जाते, असं मला वाटतंय. कारण दॅट वॉज द प्लेस जिथे मला हे सगळं करायला मिळायचं. राईट ड्रामा वर्कशॉप्स वगैरे हे सगळं तिकडेच, एव्हरीथिंग. राईट. आणि हे सगळं एक्सप्लोर करताना तुला असं डोक्यात काय होतं की तुला काय करायला आवडेल? म्हणजे असं नाही की तुला काय व्हायचंय, बट काय, व्हॉट वॉज युअर इन्क्लिनेशन तेव्हा लहानपणी, फॅसिनेशन? व्हेरी ऑनेस्टली असं काहीच नव्हतं Okay. ठरलं. मी सगळंच करताना मजा यायची इन जनरल. बट ऑफकोर्स हे तर होतं की, म्हणजे हे तर मला आता कळतंय की आउट ऑफ एव्हरीथिंग आय टू लव्ह डुईंग ऑल द क्रिएटिव्ह स्टफ अ लिटिल मोर दॅन अभ्यास. Right. बट मी अभ्यासात खूप चांगली होते, त्यामुळे दॅर वॉज नो चान्स की मी असंही म्हणेन की अभ्यासात ढय, कारण कलेची आवड आहे वगैरे, हा माझ्याकडे मुद्दाच नव्हता. आय वॉज लाईक सॉरी, ये तो करना ही है, वो भी करना है, हां, नाईस. असं एक झोन होता. त्यामुळे तर मी माझं कौतुक नाही करत आहे. सगुणी म्हणते प्राची, जर ऐकूनच आलं तर प्राची करतेय. So, ठीक आहे. सगुणी चालेल, बहुगुणी चालेल, काही चालू शकतं. बस काहीच गमत. तर तेव्हा तू गाणी कुठली ऐकायचीस लहानपणी? गाणी आकाशवाणी सतत चालू असायचं. ओके. सतत म्हणजे माझी सकाळच आकाशवाणीने व्हायची. आणि दिस इज नॉट बिकॉज आता मी रेडिओ ते तर मी आजी आजोबा होते घरी? तसं नाही, फक्त मी आई बाबा. ओके. पण आकाशवाणी वॉज ऑलवेज देअर. सो आमचं स्केड्यूल सकाळचं, जी घाईची वेळ असते शाळेत जायची वगैरे, इट वॉज बेस्ड ऑन आकाशवाणीचे कार्यक्रम. हो, तो संपला, झालं नाही आपलं हे. 7:50 मी आंघोळ करून बाहेर आले. इथे ते 8:05 चालू झालं, तोपर्यंत माझे कपडे आणि हे झालं. वेणी. मग तिकडे वेणी, अरे बाप रे, काहीच ट्रॉमॅटिक एक्सपिरियन्स ऑफ लाईफ. डबल वेणी. आय यूज टू हेट इट टू द कोर. हे जे काय असं वरती, आय यूज टू फील लाईक काय वांगी लटकवल्यासारखं वाटायचं मला फॉर सम ऑड रिझन. आणि माझं असंही नव्हतं की खरंच लांब केस आहेत की छान दिसले, जस्ट बिकॉज ते खांद्याचं जरा खाली आहेत तेवढंच काहीतरी. हॅज टू रिअली हेट इट आणि आणि सो ते तर होतंच. म्हणजे गाणी मी रेडिओवरती जी लागायची ती ऐकायचं. आणि दॅट इज प्रॉब्ली द रिझन की मला बरीच जुनी मराठी गाणी तशी पाठ आहेत, ऑल्दो मी ते कोणतेच पिक्चर बघितले नाही आहेत किंवा यु नो. सो किंवा ऍक्टिव्हली ऐकली नाही, असं नाही की मला त्यावेळेला माहित होतं की अच्छा मी हे गाणं ऐकते. इट जस्ट हॅपन्ड की मग ते अरुण दाते असतील किंवा ह्या सगळ्या लोकांची गाणी मी तिथून ते रेडिओवरनं ऐकत ती टेस्ट डेव्हलप झाली. आणि माय मॉम ॲज अ ह्यूज रोल. सो तिने क्लासिकलचा डिप्लोमा केला आणि तिला प्रचंड आवड होती गाण्याची. सो ती मला दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला घेऊन जायची. दिवाळी पहाट सगळ्या ओजी गोष्टी रे. ओजी यशवंतराव चव्हाणला असायची दिवाळी पहाट, त्याच्यानंतर फ्री फराळ असायचा. ठीक आहे. दॅट वॉज दॅट प्लेस जिथे बेक्ड करंजी मी आयुष्यात पहिल्यांदा खाल्ली आहे. ओके, बिकॉज यशवंतराव चव्हाण. सो सेक. बट खूप लहान होते ना, त्यामुळे मला फार चीड यायची रे की दिवाळीच्या पहाटे का मी तयार व्हावं आणि माझा नवीन ड्रेस घालून जावं का. बट जावं लागायचं कंपल्सरी. आणि मग थोडा वेळ मी ऐकायचे, बट ऑफकोर्स बिकॉज इट वॉज प्युअर क्लासिकल, मला काही कळायचं नाही, सो झोप लागायची. बट नाव आय रिअलाइज की झोपेत पण कुठेतरी आपण बॅक ऑफ द माइंड ऐकत असतो, तसा एक सीन माझा व्हायचा. आणि त्यामुळे ती टेस्ट डेव्हलप झाली हळूहळू करून. सो आताच जर काय मला थोडंसं बेटर अंडरस्टँडिंग असेल तर इट्स ऍक्च्युली आय ओव इट टू दोज डेज. बिकॉज कुठेतरी आय गॉट यूज टू दॅट काइंड ऑफ म्युझिक. सो दॅट इज द काइंड ऑफ म्युझिक यू हर्ड वेन यू आर ग्रोईंग अप. आणि मग त्याच दरम्यान तुला असं कविता वगैरेंचा छंद लागला होता? अजिबात नाही. कवितेच्या क जवळ नव्हते मी. हे कविता वगैरे सगळं लॉकडाऊन मध्ये झालं, आउट ऑफ नोवेअर. आत्ता म्हणजे लॉकडाऊन झाला आणि सो मी लिहायला लागलेले तेव्हा. मी कॉलेजमध्ये असताना लिहायला लागलेले. सो आय वॉज रायटिंग फॉर महाराष्ट्र टाइम्स वगैरे. बट दॅट वॉज अगेन न्यूज आणि यु नो तो झोन होता. बट आय न्यू की मला आवडतं लिहायला इन जनरल. आणि लॉकडाऊन झाला ऑफकोर्स, एव्हरीबडी स्टार्टेड टेकिंग टू द क्रिएटिव्ह पर्सूट्स. तसंच माझं झालं. आणि एप्रिल महिना होता आणि दॅट वॉज हॅशटॅग नापोव्रिमो असं मला कळलं, नॅशनल पोएट्री रायटिंग मंथ. आता माझा काही संबंध नाही नापोव्रिमोशी. बट कॉलेजमध्ये आल्यानंतर अशी काही माणसं असतात ना ज्यांचे इंस्टाग्राम आपण फॉलो करायला लागतो आणि आपल्याला वाटतं की कूल आहे यार, मतलब ये बंदा या बंदी
ये कर रहे वो कर रहे टाईप. तर असे काही लोक आहेत माझ्या इंस्टाग्रामवर जे हे नापो व्रिमो प्रकरण करायचं आणि मला दरवेळेला वाटायचं की काय यार नापो व्रिमो कितना वो कूल साऊंड कर रहा है सोच. मी असं ठरवलं की यार करूया चल पार्टिसिपेट काय आणि आपल्याला काय कुठे सबमिट नाही करायचं यू जस्ट हॅव टू राईट एव्हरी डे. सो द कॉन्सेप्ट इज की एक प्रॉम्प्ट घेऊन तुम्ही लिहा आणि दॅट्स इट लाईक यू जस्ट राईट फॉर 30 days बेसिकली. म्हटलं चला लेट्स अटेम्प्ट. असं करून मी ट्राय केलं आणि ते कसं कसं 30 दिवस झालं आणि इन दॅट 30 days आय ॲक्च्युली डिस्कवर्ड की प्रॉबेबली मला कविता करायला आवडतं. बट अगेन असं काही मी काय त्याचं जेन्युइनली अभ्यास केलाय छंदाचा वृत्ताचा असं काही नाही. इव्हेंच्युअली आय रिअलाइज किती ढ आहे मी. ते रिअलायझेशन ऑफकोर्स नंतरच येतं. पण तोपर्यंत आय फेल्ट लाईक खूपच फालतू पण नव्हतं बट इट वॉज नॉट लाईक देअर ऑल्सो बट इट वॉज समवेअर इन बिटवीन. सो कविता हॅपन्ड फार नंतर म्हणजे शाळेत फक्त टेक्स्टबुक्स मधल्या आणि बिकॉज मी इंग्लिश मिडियम कॉन्व्हेंटची असल्यामुळे मराठी हा एकच विषय जो मला प्रचंड आवडायचा आणि इतर अख्ख्या क्लासला आवडायचा नाही. दॅट वॉज द ओनली सब्जेक्ट की लोकांना अजिबात आवडायचं आणि मला प्रचंड आवडायचं. राईट. पुस्तकं वाचायचीस का मला लहानपणी? पुस्तकं खूप वाचायचे बिकॉज घरीच सवय होती. पेपर पुस्तकं दिवाळी अंक माय गॉड देर कांट बी अ दिवाळी विदाऊट दिवाळी अंक. राईट. आणि ते दिवाळी अंक घ्यायचे हौसेने आणि अर्धे त्यातले वाचायचे नाहीत आणि पुढल्या वर्षी आठवायचं की अरे गेल्या वर्षीचे वाचलेले आहेत पण हावरटपणा तर आहेत पण ह्या वर्षी घेऊया. हे एक दिवाळी अंकांची रद्दी होईपर्यंत ते असले पाहिजेत तुमच्याकडे बेसिकली. हा एक नियम आहे. राईट. सो दिवाळी अंक वॉज द थिंग. आणि बिकॉज लाईक बालभवनचं म्हटलं होतं तिथे एक लहान मुलांसाठी लायब्ररी होती. मराठी पण वाचायची पुस्तकं. मराठी घरच्यांमुळे वाचायचे बिकॉज घरी खूप मराठी वातावरण होतं. देयर वॉज दिस थिंग कॉल्ड ज्ञानसागरातील शिंपले नावाचा एक पुस्तकांची सिरीज आहे. ओके. ती मला वाढदिवसाला भेट मिळाली. हे मी शाळेत आहे आणि तू नावावरनं विचार कर ज्ञानसागरातील शिंपले काय असतील. आणि माझं असं झालेलं की अरे यार हे काय. आणि ते पुस्तक असं होतं ना त्यात वेगवेगळ्या विषयांवर रॅन्डम फॅक्ट्स आणि त्यांचं एक्सप्लेनेशन टाईप. मे बी रेनबो मध्ये 7 रंग का असतात वगैरे असं पण डीप पण म्हणजे त्याच्यात ऑप्शन्स होते की फिजिकल त्यानंतर क्रीडा मग काय स्वयंपाक मग काय कला असे विषय आणि त्याच्यातले. आणि माझ्यासाठी ते खूप हेवी होतं यार. आय वॉज लाईक बापरे ज्ञानसागरातील शिंपले आपल्याला वाचायचे ते अजून माझ्याकडे आहेत सुयोग. आणि त्याला मी त्यावेळेच्या गिफ्ट रॅपिंग पेपर्सची कवर घालणे माझा छंद होता. घरातल्या सगळ्या पुस्तकांना कवर घालणे. ब्राऊन पेपर आठवतो वास येतोय मला त्याचा. आणि ती चिकटपट्टी ब्राऊन आणि एक मिनिट पांढरी म्हणजे ट्रान्सपरंट चिकटपट्टी कवराला आणि ब्राऊन चिकटपट्टी पहिल्या पानाला असं मधून आणि शेवटी मधून सो दॅट बाइंडिंग खराब होऊ नये पुस्तकाचं. सगळी सोय सगळी सोय. अरे कवर घालणे वॉज माय फेवरेट. मी फ्लोरोसंट कलरचे कागद घ्यायचो जस्ट टू बी डिफरंट इन वर्गात. अशी फ्लोरोसंट ग्रीन कव्हर आहेत माझी सगळ्या पुस्तकांची वयानं. आणि ते जॉग्रफीचं बुक असेल तर सिव्हिल सायन्सेस साठी मग तो त्रिकोणचं फोल्ड करून पार्टिशन नोटबुक मध्ये. ओ गॉड सिविक बिचारा 20 मार्काचं वगैरे जे काही सिविक्स असायचं आयुष्यात. सिविक मध्ये काय लिहिलंच नाही. सिविक्स एवढंच बिचारा शेवटी. सिविक्स EVS नंतर आमच्याकडे एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट नावाचं एक टेक्स्टबुक होती. त्याची मी 40 पानाची वही केली बिकॉज आय वॉज सो कॉन्फिडंट की इसके आगे नाही जायचं. 100 पानी फुकट का घालू. 100 आणि शाळेतले प्रोजेक्ट आणि त्याच्यात काहीतरी तोप गोष्टी करण्याचा अट्टहास हा एक जो मुद्दा होता. स्क्रॅप बुक गॉड गाईज स्क्रॅप बुक आणि माझी वेगळी मेमरी आहे सिरियसली. ते एका पानावर सगळे पिक्चर्स आणि दुसऱ्या पानावरती लिहायचं वगैरे. आणि आय यूज टू टेक इट ब्लडी सिरियसली. म्हणजे माझं असं त्याचं बघितलंच पाहिजे लोकांनी माझं प्रोजेक्ट कंपल्सरी. सो मी काय काय वेगवेगळं करायला जायचं त्याच्यामध्ये. आणि प्रोजेक्ट वॉज माय टेन्शन पॉइंट की प्रोजेक्ट आलं म्हणजे झालं संपला विषय. आजकाल बऱ्याचशा शाळांमध्ये प्रोजेक्ट खूपच जास्त असतात म्हणजे पालकच करत असतात बरेचदा मावशी. आणि आता तर ऑडिओ व्हिज्युअल वगैरे प्रोजेक्ट आहेत. बापरे मी तर फेल झाले असते तेव्हा. हो अरे ऍक्च्युली हो निर्मितला दे हॅड टू अपलोड अ व्हिडिओ ऑफ देम लाईक डुईंग सम. आपलं काय स्क्रॅप बुक आणा चित्र चिकटवा घोटीव कागद घेऊन या. घोटीव कागद आणि ते माहितीये स्टिकरचे हे यायचे माय फॅमिली. ओ माय गॉड गाईज
Crazy. चित्र होतं Crazy. गुड बॉय गुड गर्ल गुड हॅबिट्सचा एक चार्ट, गुड हॅबिट्सचा एनिमल्सचा चार्ट, पब्लिक ट्रान्सपोर्टचा चार्ट, आणि यु नो माझ्याकडे ती पाटी पण होती. आय डोंट नो इफ यू एव्हर एक्सपिरियन्स्ड हा प्रकार. कोणती पाटी? काळी पाटी नाही, आपली पाटी ज्याच्यावरती तुम्ही गिरवण्यासाठी येस, पाटी. होती होती होती. हस्ताक्षर हो, होती, सुधारण्यासाठी. होती. वाली ती आपण एपिसोड मध्ये होती त्या. So I had no, like It it was a was like a stencil. slate, stencil slate. It had- उस पे करते रहो पाटी पेन्सिल एपिसोड यार. करते रहो उस पे. आणि माझं सो माझ्याकडे 2 होत्या, मराठी आणि कर्सिव्ह इंग्लिश, बिकॉज ऐसा था की कर्सिव्ह में लिखना है. 3 ओळींची पण वही यायची त्याची. हा, मला आत्ताही जमत नाही ते कर्सिव्ह लिहिणं, बट आणि माझं मराठी हस्ताक्षर वाहियात होतं, जे आता खूप सुंदर आहे. माझं पण उलट झालंय. ते गिरवून सुधारलं गेलं नाईस. ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. आणि Mechanical. अजून एक खूपच ओजी गोष्ट, म्हणजे आय डोंट नो किती लोकांनी हे एक्सपिरियन्स केलंय. मला आईनी रामरक्षा शिकण्यासाठी क्लास लावलेला. म्हणजे एक बाई होत्या, ठीक आहे, त्यांचं घरी गिरणी टाईप जे असतं ना, छोटंसं भाजणी वगैरे दळून देणं, घरघंटी हा प्रकार होता त्यांचा. आणि त्यांना पाठ होती. सो ना, मी शाळेनंतर त्यांच्याकडे जायचे आणि त्या मला रामरक्षा शिकवायच्या. आणि त्यांनी थोडं माझं मराठी पण सुधारलं ऑफकोर्स, पण एक श्लोक त्या पाठ करून घ्यायच्या, तिकडे अर्थ सांगायच्या. आय एम नॉट किडिंग यू सुयोग, मला अजून पाठ आहे. आणि ओव्हर सो मेनी इयर्स असं पण नाही की मी रोज म्हणते, बट जस्ट बिकॉज मी तिकडे ते शिकली आहे ना, आय डोंट थिंक देर कॅन बी अ गिरगाव मेमरी विदाउट दॅट रामरक्षा क्लास. लेजिट. की जा त्यांच्या बेडवर बसा, ते शिकवायचं 1 तास, मी घरी यायचं. नाईस. आणि मग गिरगावमध्ये खायला काय आवडायचं? कुठे, म्हणजे व्हॉट वॉज युअर बेस्ट प्लेस टू ईट? खायला ओके, गिरगावात मस्त जागा. सो फणसवाडीत, ठीक आहे, फणसवाडीच्या बाजूच्या 1-2 वाड्या सोडून नाफड्यांचा वडापाव मिळायचा. ओके. ओ माय गॉड, तो बंद झालाय अरे अनफॉर्च्युनेटली. सो या बाई होत्या, ज्या घराच्या बाहेर अशा थोड्याशा स्पेसमध्ये त्यांचं चालायचं की वडापाव, भजीपाव, कटलेट आणि ब्रेड भजी. ब्रेड पकोडा नाही, ब्रेड भजी, ओजी त्रिकोणीच ना, सेम, बट ब्रेड भजी म्हणायचं. ब्रेड भजी आणि हिरवी आणि लाल गोड चटणी मिक्स्ड. ॲज टू ट्रिप. मी तुला सांगते, मी जगात कुठे परत तसा वडापाव कधीच नाही खाल्लाय, नेव्हर. आणि बाहेर लाईन लागायची त्यांच्या की वडापाव मिळवण्यासाठी. ते एक. नंतर जितेकर वाडी नावाची एक वाडी होती तिकडे. सो जितेकर वाडी का एवढी पॉप्युलर, की तिकडे दरवर्षी गणपती बसायचा आणि तो गणपती कोणत्या तरी गोष्टीचा बनवायचे. म्हणजे चॉकलेटचा गणपती, जेम्सचा गणपती, पर्ल्सचा गणपती. सो दॅट वाडी वॉज स्पेशल, की वस्तूंचा मिळून गणपती क्रिएट होतो. इज जितेकर वाडी स्पेशल. त्याच्या नाक्यावरती एक सँडविचवाला होता. ही वॉज द सँडविच प्लेस. विषयच कट, म्हणजे दुसरीकडे इथून तिथून नाही. आणि पळसवाडीत आय डोंट रिमेंबर द गल्ली, पण तिथे एक शॉर्टकट होता बेसिकली. त्याच्या समोर भेळ आणि हे सगळे प्रकार, भेळ आणि शेव बटाटा पुरी वगैरे. सो सँडविच, भेळ, शेव बटाटा पुरी आणि वडापाव. नाईस. 3 ठिकाणं वर डिसाइडेड, ओजी गो टू. मला आजोबांना गिरगावमध्ये एका ठिकाणी घेऊन गेले, तिकडे आय थिंक काजूची उसळ आणि पुरी खाल्ली होती मी, बट आय डोंट रिमेंबर द नेम, आय वॉज स्मॉल. बरेच आहेत यार. देर इज अ प्लेस कॉल्ड सांडू का? इट साऊंड्स व्हेरी वियर्ड नाव, बट सांडूकडचं पियुष आणि उपासाची मिसळ. सो मी या बालभवनला भरतनाट्यम क्लासला जायचे आणि क्लासवरनं आई घेऊन यायची. आणि मधला एक असा एक ब्रिज होता, तिथून शॉर्टकट होता की मागच्याच साईडून या साईडला यायला, बिकॉज इट्स चर्नी रोड वेस्ट ईस्ट. सो तिथून आल्यावरती आम्ही सांडूकडे डायरेक्ट मधल्या गल्लीतून, मांगलवाडीतून, गॉड द वाड्या, मांगलवाडीतून सांडू, आणि सांडूकडे उपासाची मिसळ आणि पियुष. राईट. ठरलेला प्रकार. अशी मजा येते का तुला आता? कुठे काय खातो आपण, असं बाप काय नाही येतो बिकॉज उस टाइम एक वी वर नॉट स्पॉइल्ड फॉर चॉईस देन यार, की असं नव्हतं की चला झोमॅटो ओपन केलं, जे पाहिजे ते मिळालं. तिथे इट वॉज लाईक इट यूज टू फील लाईक अपॉइंटमेंट फॉर मी, की ओ आज क्लास आहे तर आज सांडू आहे असं, किंवा ओ आज खूपच काहीतरी खूप भूक लागले तर नाफडे. असं नाही तर की चला रोजच नाफड्यांचा वडापाव खायला जाऊया आणि कटलेट खाऊया वगैरे.
लाईक व्हेरी प्रेस्टिजियस थिंग की ओ मला आज नापणांचा वडापाव खायला मिळतोय असं एक होतं. सो ते तर काही कम्पॅरिझनच नाही आहे त्याची. खूप आहेत असे. विनय हॉटेल इफ यू बीन, विनयची मिसळ खूप पॉप्युलर आहे, खूप पॉप्युलर. आणि मँगो लस्सी इफ आय एम नॉट रॉंग, व्हेरी पॉप्युलर. Crazy. अगेन I think we should go to Girgaon once to do a food walk. ॲब्सोल्युटली. प्लीज डू. मीच किती वर्षात ते गेले माहिती. इट्स गोना बी लाईक एन एक्सपिरियन्स फॉर मी. आणि द मोस्ट सरप्राइझिंग थिंग इज, सो विनयमध्ये ना त्यावेळेला ऑफकोर्स AC हॉटेल्सचं असं काही निघालं नव्हतं तेवढं. तर विनयमध्ये त्यांनी एका पॉईंट नंतर एक छोटासा असा पार्ट AC केलेला. आणि भाई मला असं वाटायचं की पता नाही मैं कौन से जन्म में इधर जाऊंगी AC में. आणि असं ट्रान्सपरंट होतं रे. तर आत कोण बसलं सगळं दिसायचं. तर रस्त्यावरनं जाताना असं सारखं व्हायचं रे की एसीत बसलं ते जाम श्रीमंत लोक असते की विनयमध्ये एसीत बसून खातात. असे लिटिल प्लेजर्स ऑफ लाईफ. नाईस, झकास. तर असं तुझं फार कल्चरल, ट्रेडिशनल असं बाप असं चाइल्डहुड गेलंय. बट आय थिंक इट इज बिकॉज यू वर बॉर्न अँड ब्रॉट अप इन गिरगाव काइंड ऑफ. आणि तो एक मास की गिरगाव बेस्ट आहे. जग नाही बघितलं पण तरी गिरगाव बेस्ट. गिरगाव इज ओजी. माय गिरगावात या वगैरे असा एक उगाचच फाजील आत्मविश्वास मला होता. गिरगाव इज लाईक पुणे बट बेटर. लिटल माइल्ड. इट वॉज अ माइल्ड व्हर्जन. इट वॉज. आता इट्स डोंबिवली बट थोडंसं ठाणे पण होतंय. दादर थोडंसं झालंय सेक्युलर तसं. बट नाईस. तर आता ह्या जर्नी नंतर नाऊ विल कम टू द करंट सिच्युएशन, प्रोसेस वगैरे ते असे मोठे मोठे शब्द आहेत. तर ॲज आय ऑलवेज से ऑन द पॉडकास्ट की नाव आपलं व्हाय फळ. तेच फळाची चिंता कशाला. इट्स अबाउट द प्रोसेस. असं वगैरे शब्द चमत्कृती आपण इथे केलेली आहे. बेस्ट आहे, बेस्ट आहे. एकदम पंचामृत आठवलं मला. आय डोंट नो व्हाय. पंचामृत. अरे पंचामृत आठवलं आता. पंचामृत म्हटलं फार मला डिलिशियस वाटायचं. पण ते कारण कुठच्याही प्रपोर्शन मध्ये पूजेत मिक्स करून द्यायचे आपल्याला तीर्थात. दॅट इज वन पंचामृत. देयर इज वन मोर पंचामृत. ते कुक करून बनवतात ते वाला. भाई साब, दॅट पंचामृत. सुयोग, दॅट पंचामृत. शेंगदाणे घालून असायचं रे ते. ओ माय, हे सगळं मला माहिती आहे बिकॉज त्या आजी ज्यांच्याकडे त्यांच्याकडे पंचामृत असं पातेल्यात बनायचं रे. ते पंचामृत पण द्यायचे केटरिंग. पंचामृत वॉज अ पार्ट ऑफ द मेन्यू. त्या पंचामृत दाणे आणि परत काय काय असायचं तर मला आठवत. पूजेला वगैरे बनवतात. पूजेचं इज द नॉर्मल दही दूध आणि ते वाला पंचामृत. दिस इज द डिश. दिस इज लाईक अ ग्रेव्ही काइंड ऑफ अ थिंग इफ आय हॅव टू एक्सप्लेन. तिखट आणि छान सेवरी आणि प्रॉपर पोळी भाजी किंवा भातासोबत खाऊ शकू असं एक पंचामृत. कधी कधी करतात आपल्याकडे दापोलीला पंचामृत. अँड वॉज वन मोर आयटम कॉल्ड कळण. हे नाही माहित. ओके सो प्रोसेस थोडी आता बाजूला ठेवूया. हे महत्वाचं. हा एक मुद्दा मी सांगते बिकॉज आय कांट रेजिस्ट. ओके, मी वर्षानुवर्षात कळण नाही खाल्लंय. कळण काय आहे? कळण इज बेसिकली आता कडधान्य असतात त्याचं आपण उकडवल्यानंतर पाणी काढतो, फेकून देतो. राईट. त्या पाण्याला एक वेगळ्या पद्धतीची फोडणी देऊन ऑलमोस्ट लाईक अ सूप. दॅट वॉज कळण. बट मे बी could be different recipe but almost like that but and nice. it was like कळण. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट अळूवड्या आपण खातो. ठीक आहे. हो, मी अळूवड्यांची भाजी खाल्ली आहे. भाजी म्हणजे कट करून अळूवड्यांचे उंडे जे उकडवलेले आहेत उंडे करायचे. उंडे आज हेवी टाकतोय आपण. भाई मी उंडे बनवलेत. ठीक आहे. मी पानांवरती ते पीठ लावून उंडे बनवलेत. ओके, सो उंडे बनवायचे. इगोवर आलं हे तर माझ्या. ओके, मी जाते गाईज. इट्स ओके. बायकोने लावली आग, नवऱ्याचा इगो तुटला. नाही पण बोल ग. नवऱ्याच्या इगोला हळदीत काय अळूच्या पानावरती थापून बायकोनी वळले उंडे. असं 5 वर्षात एकदा वापरतो आपण शब्द. सो ते कापून फोडणी देऊन त्याची भाजी. राईट. हा प्रकार हे सगळं तिकडे म्हणजे फ्राय करायच्या आधीच ते उकडून कट प्रॉपर त्याची भाजी. सो एनिवे सॉरी प्रोसेस. नाही उंडे चांगलं. तुला फेणी माहितीये का? फेण्या करायचे. नॉट द तळायची कुरडई टाईप फेणी, अशी एकदम थिन वाली येते. चांदिवड्याच्या पानावर अशी हे करून ती. टेस्टी वाटतं. हे तांदळाच्या पिठात असतं. दापोलीला करतात आमच्याकडे. केळ्याचं ते असतं ना
केळी काय मी शब्द वापरतोय, मोदक पात्र असतं माहितीये पितळ्याचं, मोदक ज्याच्यात त्याच्यात उकडवतात बनतात का? त्याच्यात बनवतात. ते फार थिन लेअर असते आणि ती अशी काढून इज इट पानगी टाईप? पानगी जाडी असते आणि पानगीत दूध जातं. ह्याच्यात पूर्ण तांदळाच्याच 1 वाटी तांदूळ, 2 वाटी मोदक पात्र घ्यावे, नीट तूप लावून घ्यावे, एक वाफ काढावी, मीठ चवीनुसार, चवीपुरतं मीठ. चवीपुरतं. हा आणि त्याच्यात आणि मग ते साईच्या दही बरोबर आणि तिखटा बरोबर ही हिरवी मिरची. माय गॉड, अरे साईचं ताक बनायचं रे. गेले काय ते ते दिवस, दिवस. राहिल्या त्या आठवणी. हो साईचं ताक, ओ माय गॉड, साईचं ताक आणि त्यात चिमुडभर हिंग पोटासाठी खूप चांगलं असतं. सॉरी, नक्की प्या. गॅसेस वगैरे पासून कायम आजच रात्री घ्या, सकाळी ओके. नो, इट्स अ टॅगलाईन फॉर अ व्हेरी डिफरंट, मतलब नॉट different, डिफरंट बट या, सम मेडिसिन इट्स काइंड ऑफ धोती योग चूर्ण. हाँ, उसका टॅगलाईन था मराठी में, इसलिए आजच रात्री घ्या, सकाळी ओके. ओके. तर अशा या अमेझिंग फूड जर्नी नंतर खाद्य जत्रेनंतर फायनली आपण प्रोसेसवर येऊन पोहोचलेलो आहोत. फायनली आधी पोटोबा मग विठोबा. पिठोबा, असं एक आमचं आहे. होय, खरंय. हा पण लेजिट आहे, खूप भूक लागल्यावर होत नाही गोष्टी. जोपर्यंत तुम्ही खात नाही तोपर्यंत यू आर नॉट यू. आम्ही अशा आठवणींची भूक भागवून आता भविष्याकडे भविष्याकडे वळतोय. पुढचं पाऊल टाकतोय. पुढचं पाऊल. नाईस. तर सध्या काय चालू आहे आयुष्यात, काय करतेस आता तू? सध्या तर मी ऑफकोर्स रेडिओ जॉकी आहे, त्यामुळे फुल टाइम तेच आहे आणि तेच खूप. म्हणजे बघ ना, शाळेत होतीस तर तू असेंब्लीला तुला माईक देऊन सगळ्या स्पीकरवर आवाज द्यायचा. हो, आता त्याचं तू डायरेक्ट दुसरं टोक गाठलं. डायरेक्ट मुंबई भर आता गाड्यांमध्ये मुंबईची हेडगर्ल वगैरे. मुंबईची नाईस नाईस. मला बाळकडू मिळाले असं म्हणायचंय का तुला? तुझे पाय पाण्यातच दिसले. आय होप कोणीतरी बघितले असतील. प्लीज, जे ऐकतायत स्वतःच्या मुलांचे पाय बघा. नाही पण हा, म्हणजे ती आवड क्रिएट झाल्यामुळे. पण मध्ये इट वॉज अ व्हेरी डिफरंट काय म्हणतात अँगल. सो इफ आय टेल यू विल बी सरप्राइज मे बी की माझं बिकॉज मी म्हटलं तसं मी अभ्यासात चांगली होते आणि चांगलं असलंच पाहिजे हे एक इनडिरेक्ट प्रेशर पण. सो 10वी मध्ये वगैरे फार मी अति सिरियसली वगैरे घेतलेलं 10वी की 10वी आहे म्हणजे विषय संपला. नो टीव्ही बीव्ही, सॉरी, केबल काढली आम्ही. हो 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 गाईज. माझ्या एक्झामच्या आधी 6वी 7वी रिव्हिजन चाललेली. क्या बात आहे. ठीक आहे, एवढा मी अभ्यास केलेला. तर त्यानंतर 11वी 12वी ऑफकोर्स कॉमर्स झालं आणि मग मी CA करत होते. ऑफकोर्स द नेक्स्ट मोस्ट प्रॉबेबल ऑप्शन इज, कारण मी ज्या क्लासला 2 विषयांसाठी जायचे तिकडचे सर म्हणाले की आता तू आलीच आहेस तर एंट्रन्स दे. आय डिडंट नो की हा स्कॅम आहे. म्हटलं ठीक आहे, एंट्रन्स देऊया. आता घरी जाऊन टाइमपास करायचा, त्याऐवजी इथं क्लासमध्येच बसू आणि सगळेच देतात तर आपण पण देऊ, असं एक करून मी. आणि क्लिअर्ड ना, मग ते मला आता क्लिअर केलं तर पुढचं पण कर. म्हटलं ठीक आहे. आय डिडंट नो की अचानक 5x वाढणार आहे अभ्यास. सो ते झालं. सो माझं IPCC पर्यंत झालं आणि बाय दॅट टाइम आय हॅड स्टार्टेड रायटिंग फॉर दिस थिंग कॉल्ड कॉलेज क्लब रिपोर्टर इन महाराष्ट्र टाइम्स. ओके, मस्त. की कॉलेजमध्येच आहात पण मग आजूबाजूला काय घडतंय वगैरे, कॉलेज रिलेटेड एंटरटेनमेंट वगैरे असं. लाईक ठीक आहे, चला लिहूया. आणि मग ते चालू झालं आणि माय रिअलाइज की हो, ह्याच्यात जास्त मजा येते किंवा आय फील लाईक आय एम माय सेल्फ हिअर. राईट. सो मग मी ठरवलं की हे बंद करूया डिपार्टमेंट आपण जरा. हे खूप आहे. ऑफकोर्स घरी लागले छान, बट देन दॅट हॅड टू हॅपन. यार काय, मग आकाशवाणी पण झालं, म्हणजे जिथे मी ज्यांचं मी ऐकायचे तिथे जाऊन मी शोज पण केले. सो इट लाईक फेल्ट लाईक अ सर्कल ऑफ लाईफ. की बट हाऊ यू गॉट इनटू दॅट, म्हणजे व्हॉट मेड यू? आकाशवाणीची मी ऑडिशन दिली. ओके. सो त्यांच्या दरवर्षी ऑडिशन्स होतात, राईट. व्हॉइस आर्टिस्टसाठी, जसं सिंगर्ससाठी होतात किंवा म्युझिशियन्ससाठी होतात. सो त्याच्यात ग्रेडेड ऑडिशन्स असतात. सो वन्स यू क्लिअर दॅट XYZ ग्रेड, यू बिकम व्हॉटएव्हर B ग्रेडेड आर्टिस्ट. अँड इट्स नॉट लाईक B ग्रेड, इट्स लाईक B ग्रेड. हा जोक मला माहिती आहे, म्हणजे इंडियन क्लासिकलला पण ते ग्रेड करतात. हा, म्हणजे इट्स नॉट लाईक इट्स B ग्रेड वाला, इट इज व्हेरी B ग्रेड, B+ A वगैरे असं. तर माझं B वाला, माझं का B+ 1 ऑफ द 2 कोणतं तरी क्लिअर झालं. सो देन त्यांचं युववाणी नावाचं होतं, सेगमेंट फॉर युथ. राईट. तिकडे मग देयर वॉज दिस थिंग कॉल्ड कॉफी हाऊस. तिकडे आम्ही कॉफी नाही प्यायचो, पण इट यूज टू बी लाईक
की 3 फ्रेंड्स जमलेत कॉलेज कट्ट्यावर आणि ते आजूबाजूला होणाऱ्या रॅन्डम गोष्टींबद्दल गप्पा मारतात. बट या गप्पा वर स्क्रिप्टेड. ओके. ते मी लिहायचे स्क्रिप्ट. सो आणि तो कार्यक्रम अर्धा तासाचा असायचा. सो इमॅजिन मी अर्धा तासाभरचं स्क्रिप्ट लिहायचे. मी स्वतः पण त्यात असायचे. मग तिकडे रेकॉर्डिंग करणं, एडिटिंग करणं वगैरे वगैरे. मग मुलाखती चालू झाल्या. मग असेच यंग लोक जे काहीतरी वेगळं करतायत वेगवेगळ्या क्षेत्रात. जस्ट टू मेक अ पॉइंट हिअर की आपल्या पॉडकास्टचं नाव वायफळ आहे पण इथे कॉफी मिळते. स्लाइट प्लग टाकायचा होता. बाकी काही नाही. त्यांच्या कॉफी हाऊस मध्ये कॉफी नव्हती पण आपल्या वायफळ मध्ये कॉफी आहे. जायफळ घातलेली वायफळ. सॉरी गाईज. जायफळ घातलेली परत आपण चाललोय. बट आय एम सॉरी प्लीज टेल मी तू जायफळ घातलेली कॉफी प्यायला. आजी करायची ना आमच्या ते पाहुणे आल्यावर स्पेशल वाले. ठीक आहे. बाकी किती तुम्ही आयरिश कॉफ्या प्या पण जायफळ घातलेली कॉफी गाईज कांट कम्पीट. सॉरी. सो दॅट वॉज आवर रेडिओ हॅपन. आणि मग मी मिरचीमध्ये इंटर्न म्हणून जॉईन झाले. मग काही महिन्यानंतर आय बिकेम अ रेडिओ जॉकी. नंतर त्याचे इंटरव्ह्यूज देऊन मग फायनली इट हॅपन. राईट. अँड हाऊ वॉज एक्सपिरियन्स बीइंग ऑन द अदर साइड अँड डुईंग द बिट? रेडिओ म्हणजे आकाशवाणी आणि कमर्शियल रेडिओ इज व्हेरी डिफरंट. म्हणजे तिथे एक तर तिकडे सगळं रेकॉर्डेड असतं. म्हणजे ऍटलिस्ट जे मी करत होते ते. इथे एव्हरीथिंग इज लाईव्ह. सो दिस इज लाईक रिअली चॅलेंजिंग. प्लस तिकडे देर इज अ सेट पॅटर्न टू थिंग्स किंवा एक त्यांची प्रोसेस क्रिएटेड आहे. इकडे काही होऊ शकतं. सो युअर यू हॅव टू लाईक रिअली बी ऑन द टूल्स. पण तिकडचा जो एक्सपिरियन्स मला मिळाला जो एक बेसिक ठहराव लागतो किंवा एक सेन्सिबिलिटी लागते की कसे मे बी इंटरव्ह्यू घेता येऊ शकतात किंवा. आणि आकाशवाणीत मला वाटतं एव्हरीबडी इज नोन फॉर द क्वालिटी ऑफ दर व्हॉइस. की तुम्ही माणसाला म्हणजे लागला रेडिओ आणि तुम्ही एखाद्या व्यक्तीचा आवाज ऐकून तुम्हाला माहितीये की ही व्यक्ती कोण आहे. इतकी ती एस्टॅब्लिश होते ॲज अ पर्सन. ती कमर्शियलमध्ये लाईक टेक्स अ रिअली लॉंग टाइम. देयर आर सो मेनी थिंग्स की you don't know की whether people are really focusing on the आवाज आणि त्याची क्वालिटी while traveling. राईट. जे आकाशवाणीत होतं कारण चोखंदळ ऑडियन्स जो काय असतो तो बसून ऐकतोय फक्त रेडिओ असा ऑडियन्स आकाशवाणीचा आहे. बरोबर. तो फरक तर डेफिनेटली आहे. आणि इट्स अन इन्स्टिट्यूट काइंड ऑफ वेल एस्टॅब्लिश्ड फॉर इयर्स. आणि माझा जो हा फ्लेक्स होता की पुलंनी इथे काम केलं. माझं असं झालेलं भाई आय डोंट नो की कोणत्या स्टुडिओमध्ये ते बसले असतील त्यावेळेला. पण हाच माईक पण वापरलाय. हा पण माझं ह्याच वास्तूत आहे ना इथेच कुठेतरी असणार आहे. सो आय वॉज लाईक सॉरी बट हा एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. लाईक जस्ट इमॅजिन ना तू स्टुडिओत बसलायस. यू नेव्हर नो मे बी हाच तो स्टुडिओ पण असू शकतो. आणि युअर रेकॉर्डिंग समथिंग देअर लाईक आफ्टर सो मेनी इयर्स मे बी युअर टॉकिंग अबाउट हिम. यार म्हणजे ह्याच्यापेक्षा भारी कायच असू शकतं. आणि तिकडे त्यांच्याकडे ना खूप रेकॉर्ड्स आहेत जुन्या इंटरव्ह्यूज वगैरे. मी ऐकले रे. मी बसून ऐकायचे फक्त. आणि माझं असं व्हायचं की यार हे मी काय ऐकते हे काय मला मिळालंय आयुष्यात. बिकॉज ते युट्यूब ॲज इतकं एक्सप्लोर नव्हतं गेलं. पण आय थिंक हे आर्कायव्हल्स तर जनरली नसतील पब्लिकला खूप नाही आहेत आता. ड्युरिंग द लॉकडाऊन त्यांनी थोडं बाहेर काढायला सुरुवात केली. पुटिंग इट ऑन युट्यूब सो दॅट पीपल कॅन लिसन. बट ऑफकोर्स इतके आर्काइव्ह्ज आहेत की कितीच ते काढतील बाहेर. सो दॅट्स देअर. You had the access. Nice. I had that access, यार. Pula has been even या पॉडकास्ट मागचं कारण पण काइंड ऑफ ही इज द वन. पण नाईस. पुलं तर म्हणजे कथाकथन ऐकल्याशिवाय मी झोपायचंच नाही लहानपणी. आणि मला इतकी त्याची सवय लागली दॅट आय गॉट सो यूज टू. आणि गंमत अशी व्हायची की नेहमी अर्ध्यापर्यंत कॅसेट ना आणि कॅसेट प्लेअर ए साईड बी साईड. सो म्हैस कोणत्या साईडला आहे वगैरे असा एक मुद्दा होता. तर असं व्हायचं की लावायचे कॅसेट ठीक आहे आणि अर्ध्यापर्यंत मला झोप लागायची. सो असं बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांचं पुढे काय होते मला माहित नव्हतं. बिकॉज आय यूज्ड टू स्लीप बाय दॅट टाइम. फर्स्ट हाफ माहिती आहे तुला. फर्स्ट हाफ पार्ट विथ डायलॉग्स. पण किती वेळा ऐकलं. मला वाटतं दुसरी अशी कोणती जगात गोष्ट नाही आहे जी इतक्या वेळा ऐकून पण तुम्हाला वाटणारच नाही की परत ऐकू नये. राईट. पुला इज द मॅन यार. अरे खरं आहे म्हणजे क्रेझी यार. अमाऊंट ऑफ वर्क द डिफरंट थिंग्स लेयर्स. इफ देर इज वन रिग्रेट इन लाईफ दॅट आय हॅव इट इज दॅट की मी पुलं असताना नाही जन्माला आले. की आय कुडंट इवन लाईक सी हिम लांबून. आय डोंट एक्सपेक्ट ऑल्सो की मी जाऊन तिकडे सेल्फी काढेन किंवा फोटो बस की कोणत्या तरी त्यांच्या कार्यक्रमाला गेले ते स्टेजवर मी बघितलं खतम बस इत नाही. आय सो विश यार. आय रिअली विश. क्रेझी आहे पण त्यांचं काम. आणि मला त्यांच्या कामाबद्दल एक काय आवडतं माहिती आहे. आता इफ यू पिकअप अ बुक इकडे पण आहेत 3-4 दापोलीत बरीच आहेत. तर you pick up a book and probably that scenario which he has built in that particular chapter, it is back in 1950s and 60s, right? पण तरी O आणि O is relatable. Yes.
बिकॉज ही इज प्लेइंग विथ लाईक रिअली प्रायमल थिंग्स ऑफ Yeah, बिहेवियर yeah. दॅन स्टफ. पण खूप मस्त. आणि काय मग ऑब्झर्वेशन असेल यार, खतरनाक आहे यार. काय म्हणजे अनबिलिव्हेबल आहे, अनबिलिव्हेबल. मला वाटतं पाळीव प्राण्यांचं इतकं ऑब्झर्वेशन रिअली क्रेझी. म्हणजे माणसांचं ठीक आहे, बट यार मॅडनेस. आणि एक्झॅक्टली आहे यार, तेच आहे, त्याच्याशिवाय काही नाही आहे, तेच आहे. ही एक फारच अजब गोष्ट मला वाटतं त्यांची. हो म्हणजे बट वी आर लकी इनफ ॲटलीस्ट टू हॅव सच अ पर्सन. आणि लकी Who has की been here. आपल्याला आयुष्यात कळलं त्यांच्याबद्दल. हो. म्हणजे जगात अशी माणसं असतीलच ना वेगवेगळ्या देशांमधली, हु डज नॉट नो पु ल देशपांडे. ट्रू. इवन मराठी पण असतात, मराठी माहित पण असतात. असतात. किंवा माहिती असतं आपलं- पण एक्सप्लोर नसतं केलेलं. आपण खरंच लकी आहोत की आपल्याला माहिती आहे आणि आपल्याला गोडी पण लागली आहे त्याची. मला वाटतं वी आर लकी 100%. आणि लकीली ही हॅज बीन इन सच एरा दॅट हीज स्टफ इज अवेलेबल नाऊ. बापरे, आय एम सो ग्लॅड. असं किती बाप लोक होऊन गेले असतील. टू ऑल दोज पीपल ज्यांनी रेकॉर्ड केलं Record ते. केलं, document, नाहीतर आम्हाला videos. आयुष्यात कधी बघता नसतं आलं यार. हो इमॅजिन द लॉस. शिट. क्रेझी. नाईस. सो आता आपण तुझ्या आत्ताच्या ह्या जे तुझा एक्सपिरियन्स चालू आहे इंटरव्ह्यूइंग पीपल Yes. अँड डिफरंट लेट्स से पेस टू लाईफ. आकाशवाणीची पेस मे बी स्लोअर असेल. खूप आता तुझी दिवसा तुला रोज काही ना काहीतरी वेगळं काहीतरी करायला लागतं. तर हाऊ इज दॅट एक्सपिरियन्स? यू आर इंटरॅक्टिंग विथ सो मेनी अमेझिंग पीपल. तर ते कसं वाटतं आता सध्या? यार इंटरव्ह्यू जेव्हा मी जॉईन झाले, बेसिकली आय जॉईन इन लॉकडाऊन. त्यामुळे त्यावेळेला काहीच ऍक्सेस नव्हता. नोबडी, नथिंग वॉज हॅपनिंग. फक्त शो होता. इव्हेंच्युअली ओव्हर द पिरियड ऑफ टाइम मला असं रिअलाइज झालंय की मला इंटरव्ह्यूजमध्ये जास्त मजा येते. किंवा आय फाइंड लाईक अ सॉर्ट ऑफ पीस इन दॅट होल केऑस ऑफ एन इंटरव्ह्यू. मला खूप मनापासून आवडतं लोकांचे इंटरव्ह्यूज घ्यायला. आणि मोर दॅन द ऍक्ट, आय लव्ह द प्रोसेस बिहाइंड इट. म्हणजे आता सपोज मला तुझा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे ना, तर म्हणजे मी तरी अशी व्यक्ती आहे जी सकाळी नाही प्रिपेअर करणार किंवा 1 तास आधी नाही प्रिपेअर करणार, की मी ॲटलिस्ट आदल्या दिवशी प्रिपेअर करेन. नाही नाही नाही. अरे यार नाही यार, काय राव, गिरगावची माणसं टोमणे नाही मारत. इट्स सेमी पुणे, नॉट पुणे. पण नाही म्हणजे आय एम सेइंग की खूप वेळा लास्ट मिनिट पण येतं. सो तेव्हा तर ऑप्शन नसतो. बट इफ यू नो प्रायर, मला फार मजा येते की टू लुक अप द इंटरनेट अँड चेक, बिकॉज इंटरनेट इज द सोर्स. पुस्तकं असती तर तिथे इमॅजिन काय प्रोसेस असली असते. पुस्तकातून संदर्भ शोधण्याला एक वेगळा पेशन्स लागतो. बट इंटरनेटवरती चेकआउट करणं की तू ह्याच्या आधी कुठले कुठले इंटरव्ह्यूज दिलेस किंवा घेतलेस, नंतर किंवा तुझे काहीतरी असे क्लिप्स युट्यूबवर कुठल्या तरी टॉक शो मधले असतील, टॉक मधले असतील, तुझं काम जर मी बघितलं असेल तर ते यार किती भारी वाटतं माहितीये जेव्हा मी म्हणजे. आणि मला असं वाटतं की म्हणजे मी तरी प्रयत्न करते की जर मी तुझे 5 इंटरव्ह्यू बघितलेत ना, तर त्यात जे तू बोललायस त्याच्या व्यतिरिक्त मी तुझ्याकडून काय काढून घेऊ शकते बेसिकली. की आय डोंट वॉन्ट टू आस्क यू की तुला कसं वाटलं किंवा एक धमाल किस्सा सांग वगैरे. हे एक माहिती आहे लोकांना, धमाल किस्से, मजा, सगळ्यात कठीण काय होतं, चॅलेंजिंग काय होतं वगैरे वगैरे काहीतरी. मी वेगळं काय म्हणजे हाऊ कॅन आय एक्सप्लोर की तुला कसं वाटलं काहीतरी काम करताना, किंवा मला फार सही वाटतं. आणि आय जस्ट लव्ह इट बिकॉज आय फाइंड की मला ते खूप नॅचरली आवडतं, नॅचरली येतं. आणि बोलता बोलता जे पॉइंट्स निघतात आणि जे एक्सप्रेशन्स किंवा जे रिॲक्शन्स येतात ते रिअली आय लव्ह देम. लाईक आय लव्ह एक्सपिरियन्सिंग देम. मला वाटतं एखाद्या माणसाला किंवा त्याच्या कामाला नव्याने ओळखण्याचा चान्स मिळतो या निमित्ताने. राईट. आणि प्लस इट्स सो एनरिचिंग ना. म्हणजे प्रत्येक इंटरव्ह्यू मधनं काहीतरी तर असतं जे आपल्याला मिळतं, जे आपल्याला, बिकॉज यू आर नॉट लाईक सिकंदर ना, जगत जेता नाही होत आपण. तर काहीतरी तर असतं ना विच इज लाईक अ टेक अवे, बट इट्स स्टील नॉट लाईक फ्रॉम अ मोटिवेशनल व्हिडिओ अँगल. राईट. गप्पा मारता मारता झालं, तुला कळलं पण नाही आणि नंतर तुला स्ट्राईक झालं की यार ह्या माणसानी. आणि जस्ट इमॅजिन इट विल बी सच अ ग्रेट मेमरी की मी माझ्या आयुष्यात एखादा निर्णय घेतलाय किंवा नाही घेतलाय बेस्ड ऑन समथिंग दॅट समवन टोल्ड मी अँड दॅट समवन इज यू. आणि मला आठवतंय की ही गोष्ट मला सुयोगनी त्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितली होती. लाईक इट्स जस्ट माय ओन रेकॉर्ड विच नोबडी कॅन टेक अवे फ्रॉम मी. त्यामुळे मला इंटरव्ह्यू इज अ स्पेस. आणि आय वुड लव्ह टू लाईक जस्ट कीप टेकिंग इंटरव्ह्यूज यार लाईफ लॉंग. म्हणजे आय रिअली वुडंट माइंड. मला भयंकर
एक्साइटमेंट, मजा, आणि मी सकाळी उठून बिठून पण मग तयारी करू शकते. मग मला अजिबात ते काम बिम वाटत नाही. इफ देर इज अन इंटरव्ह्यू, मी सकाळी 4ला उठीन, बिकॉज माझ्या डोक्यात सतत असतं की अरे नाही, इंटरव्ह्यू घ्यायचा. मी रिसेंटली कलासाठी मी इंटरव्ह्यू करत होते. स्वानंद किरकिरे, वरुण ग्रोवर, कौसर मुनीर आणि अन्विता दत्त, आणि आय ऑलरेडी, अँड दॅट वॉज माय फर्स्ट लाईक प्रॉपर लिरिसिस्टच्या पॅनलचा इंटरव्ह्यू. आणि यार फाटते यार, म्हणजे असं एकतर मला ब्रीफ मिळालेलं की दे आर व्हेरी डिफिकल्ट पीपल टू हँडल. माझं झालं की यार एकतर आय एम कम्पॅरेटिव्हली न्यू कम्पॅरेटिव्हली, आणि मी कसं करू, किंवा ह्यांचं कामच इतकं, त्या बॉडी ऑफ वर्क इज सो मच की मी काय 15 मिनिटात विचारणार आहे त्यांना एनिवे. बट द होल प्रोसेस ऑफ नोईंग अबाउट दॅम, त्यांचे प्रिव्हियस इंटरव्ह्यूज आहे, काम आहे, जरा एक रिव्हिजन कर की त्यांनी काय काय केलंय वगैरे, आणि मग तिकडे त्यांच्याशी बोलताना जे काही नॅचरली झालं, वॉट एव्हर हॅपन्ड इन द मोमेंट, जे त्यांचे रिॲक्शन्स होते वगैरे, यार काय भारी वाटलं यार मला. म्हणजे इफ अ गुड इंटरव्ह्यू हॅपन्स इन अ डे, माय डे इज मेड. मस्त. लाईक दॅट. नाईस. आय थिंक, आणि इट हॅज ऑल्सो टू डू विथ लाईक युअर कन्व्हिक्शन की मे बी इट्स नॉट लाईक की माझं काम इंटरव्ह्यू घ्यायचं आहे, it- युअर I don't feel जेन्युइनली that, क्युरियस टू नो. Curiosity, I guess, is the driving force. Precisely, yes. I want to know. I want to know from you about you. बाकी 50 ठिकाणून तर ऑफकोर्स कळतच, पण त्या व्यक्तीकडून एक there are so many emotions that could come up यार. म्हणजे तू मे बी रडू शकतोस, हसू शकतोस, रागवू शकतोस, काही होऊ शकतं. राईट. सो इट्स जस्ट, आणि मी तरी हा प्रयत्न करते, आणि मला असं आय वुड लाईक टू बिलीव्ह दॅट आय एम अ गुड लिसनर. सो जेव्हा मी तुला काहीतरी विचारते आणि तू उत्तर देतोय, सो आय एम नॉट वेटिंग की मी कधी माझा आता पुढचा प्रश्न विचारेन, आणि मी विचार केलाय की हा आता मला ह्याच्यानंतर विचारायचं की हां बट आय वॉन्ट टू आस्क यू, असं नाही माझं होत. आय वुड मे बी लाईक नॉट से समथिंग फॉर अ सेकंड, अँड आय एम ओके विथ पॉझेस इन अन इंटरव्ह्यू. आय लव्ह वेन मी काहीतरी विचारलं आणि यू आर थिंकिंग, बिकॉज दॅट्स व्हॉट्स एक्सपेक्टेड ना. जर मी असं इकडून एक टप्पा टाकला आणि तू तिकडून टप्पा टाकला, सगळं असं प्रिसाइजली रेडीच आहे, तर मग मजा नाही. Like just wait, ponder, answer, maybe say I don't know. That's the beauty na yaar. Right. I'll live for these experiences. And then you kind of find your own flow of to interact with the person. Connection एक क्रिएट होतं मला वाटतं इन कॉन्व्हर्सेशन. म्हणजे मोर दॅन लुकिंग ॲट इट ॲज अन इंटरव्ह्यू, एक संवाद झाला पाहिजे असं मला वाटतं. सो त्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून इफ आय एम गेटिंग दॅट चान्स, ग्रेट. नाईस. पण आय थिंक मग हा रिसर्चचा जो पार्ट आहे, दॅट इज लाईक वन ऑफ द मेन थिंग्स विच फॉल्स अंडर काइंड ऑफ प्रोसेस, राईट? हां, आणि इट इज नॉट जस्ट कलेक्टिंग डेटा की अच्छा तू हा अल्बम केला, तो अल्बम केला, ती फिल्म केली, हे केलं, ते केलं. लाईक मे बी आय वुड ट्राय टू फाइंड आउट की ह्या सगळ्यामधलं काय पॅटर्न आहे, किंवा ह्या जॉनराचं का करतो असतं आवाज, किंवा तुझं पर्सनल लाईफ कसं गेलंय. मे बी डू आय थिंक ॲज अ थर्ड पर्सन की ह्याच्यावर इम्पॅक्ट आहे. मग कॅन आय have that audacity to ask you? If I have to ask you an awkward question, मग मी काय पद्धतीने ते विचारू शकते so that I'm not even hurting. Right. I just want to know about, see माझं तरी मी प्रयत्न करते की मला तुम्ही काय कॉन्ट्रोवर्सी केलीत किंवा नाही केलीत, किंवा किती वेळा काय केलं, ह्याच्याशी जास्त घेणं देणं नाही. आय एम लाईक रिअली मोर एक्सायटेड टू नो की, अँड आय एम इंटरव्ह्यूइंग यू फॉर युअर आर्ट ना, लाईक ॲट द एंड ऑफ द डे. लाईक रँडमली रस्त्यावर प्रत्येक व्यक्तीचा आपण इंटरव्ह्यू नाही घेत, त्याला आपण बाईट म्हणतो. पण काही लोकांचे आपण इंटरव्ह्यू घेतो, तर ह्याचा अर्थ असाच आहे की त्यांनी काहीतरी केलंय, तर त्यांनी ते कसं केलंय इज व्हॉट इज द होल क्रक्स ऑफ इट, राईट? आणि व्हॉट मेड दॅम डू व्हॉट दे डिड बेसिकली. सो ते जर जाणून मला घेता आलं, किंवा केल्यानंतर त्यांना काय वाटलं असेल त्यांच्या स्वतःच्या क्रिएशनबद्दल, दॅट इज मोर इंटरेस्टिंग टू मी, मोर दॅन की यार मग तुम्ही रिसेंटली काय डिवोर्स्ड आहात, की 3रं 4थं 5वं 7वं लग्न केलं, की कोणाला डेट करताय, ठीक आहे करत असावा. बट लाईक इफ दॅट एक्सपिरियन्स हॅज ड्रिव्हन यू टू डू दिस आर्ट, देन आय वुड लाईक टू नो अबाउट इट इन दॅट रिस्पेक्ट, दॅट्स ऑल. पण अदरवाईज लाईक नॉट रिअली गिव्ह मी गॉस पर्सन. But nice. I think it boils down to the trueness of it. Like at least the attempt is to get to the trueness. 100%. Nice. तर मग असं मजा स्ट्रेस मजा पण असते, काहीतरी गेम सेगमेंट वगैरे किंवा मजा येते. मी एक गेम सेगमेंट करते की एस्पेशली जे लोक मराठी नाही आहेत, ठीक आहे, त्यांच्यासोबत की आय गिव्ह देम रँडम मराठी वर्ड्स विच साऊंड फनी. लाईक फॉर एक्झाम्पल ढुंगण किंवा बेंबी वगैरे असे. आणि दे हॅव टू रँडमली गेस लाईक दॅट द टॉप ऑफ देअर माइंड काय वाटत असेल. हे बघ, आता चान्सेस असते ऑफकोर्स ते रॉंगच असतात, पण ती एक मजा येते ऑफकोर्स, बिकॉज जे मराठी आहेत ज्यांना माहिती अर्थ त्यांच्यासाठी पण इट्स फनी, जे नाही आहेत दे आर क्युरियस टू नो की काय असू शकतं.
सो एक असं आहे की एक मी मराठी टंग ट्विस्टर्सचं केलं होतं, जे करताना मला प्रचंड मजा आली की यार इट्स नाईस, रेड कार्पेटवरती टंग ट्विस्टर, वाय नॉट. सो ऑल दीज थिंग्स. एक केलेलं मराठीत बोलायचं 1 मिनिटं, आय विल आस्क यू इन एनी लँग्वेज एनिथिंग, यू टॉक ओनली इन मराठी. ओके. मराठीतच उत्तर द्यायचं. तर ती पण एक मजा आहे. पीपल व्हेरी कॅज्युअल की ट्रेनने आलो वगैरे, टॅक्सीने गेलो, फोन आला वगैरे असं, तर मजा येते ते करायला. नाईस. आणि ह्या सगळ्यात लाईक व्हॉट इज दॅट विच कीप्स यू लाईक व्हेरी एक्सायटेड टू लाईक बिल्ड अँड गो हेड? असं सध्या काय आहे तुझ्या आयुष्यात की तुला वाटतं की अरे हे करायचंय आपल्याला, खूप मजा येते? यार मला जेन्युइनली स्वतःला एक खूप चांगला श्रोता बनवायचा आहे. दॅट्स माय करंट पर्स्युएट. आणि मला ते डेस्परेटली करायचं आहे. लाईक मला भूक आहे त्या गोष्टीची, की माझी इच्छा आहे की मी प्रत्येक गोष्टीची चव बघितलेली असावी. माझी इच्छा आहे की मला निदान बेसिक गोष्टी प्रत्येक आर्ट रिलेटेड एस्पेशली माहिती असाव्यात. मला इच्छा आहे की मी कुठेतरी माझा जॉनरा शोधावा. मला इच्छा आहे की मी बेसिकली कोणत्याही पद्धतीची कला मला रिसीव्ह करता यावी ॲज अ नॉट. इट्स नॉट लाईक टू बी एन एक्सपर्ट आणि आता आय एम गोइंग टू क्रिटिसाइज इट वगैरे, असं काही नाही. आय जस्ट वॉन्ट की तेवढ्या माझ्या सेन्सिबिलिटीज डेव्हलप व्हाव्यात की मला ती रिसीव्ह करता यावी, मला त्यातलं सौंदर्य कळावं निदान, किंवा दिसावं तरी, किंवा जाणवावं तरी बेसिक. त्याच्यावर मी कॉमेंट करावी की न करावी, की त्याच्याबद्दल माझं काही ओपिनियन असावं, ॲब्सोल्युटली नॉट व्हेरी व्हेरी लाईक अ रिअल मॅन्डेट. पण आय वॉन्ट टू, मला असं वाटतं की खूप वेळा आपण इतके क्लोज्ड असतो इन जनरल बिकॉज ऑफ वॉट एव्हर रिझन्स, की वी आर नॉट लाईक रिअली ओपन टू आर्ट. म्हणजे आपण गाणं ऐकतोय पण आपण समजून नाही घेतो ते गाणं, राईट? आणि असं पण असतं कधी कधी की एखादं गाणं आपण इतक्या वेळा ऐकतो आणि एव्हरी टाइम यू फील लाईक यू अंडरस्टूड इट अ लिटिल बिट बेटर. इट्स लाईक अ फ्रेंडशिप, की तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटता 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 मग एक पॉईंट येतो जिथे यू फील की यार 6 महिन्याआधी जेवढं मला या व्यक्तीबद्दल माहीत होतं, नॉट जस्ट इन टर्म्स ऑफ डेटा बट इन जनरल वॉट दॅट पर्सन इज ॲट द कोर, त्यापेक्षा जास्त कळलं. आणि दॅट्स बिकॉज आय केप्ट डिस्कवरिंग. सो मला डिस्कवर करायचं आहे. मला जेन्युइनली मला भयंकर इच्छा आहे की इफ देर इज वन थिंग आय वुड लाईक टू बी नोन ॲज वेन आय डाय, इट इज दॅट आय वॉज अ ग्रेट लिस्नर अँड ऑडियन्स. बस माझी एवढीच इच्छा आहे. माझा हा अट्टाहासच नाही की आय वॉन्ट टू बी अन आर्टिस्ट नो वेअर, की मला हे यावं ते यावं ते. आय वॉन्ट की यार हा ज्यांना येतंय त्यांनी करा. आय वॉन्ट टू सिट देअर अँड आय जस्ट वॉन्ट टू एक्सपिरियन्स इट. आणि ते मला करता यावं, तेवढ्या माझ्या सेन्सिबिलिटीज डेव्हलप्ड असाव्यात की मला कळावं की काय सौंदर्य आहे त्यातलं, है ना? की लोक माउंटन्समध्ये जातात आणि म्हणतात की वी गेट पीस. आय जस्ट वॉन्ट टू नो like what they are talking about or what is the closest what thing is I exactly could that they understand. mean. That's right. all. That's the person. Crazy, but it's a very active journey, I would say. It is a very active journey. What is it for you, if I may ask? Put me on spot. Put you on spot. See, I get very excited initiating new things, but it's not like I'm initiate करून सोडून देतो. But even from work perspective, even from like the way I lead the lifestyle right now, I like to be in a position where if I want to create something, I should be able to create it, irrespective of having too many filters in terms of maybe money or genres or whatever. की उद्या जाऊन मला वाटलं की बा पुस्तक लिहायचं आहे, then I should be in a headspace that I'm able to pull that off. Right. So I like to be in that position, and that's why I run away from a lot of serious long-term commitments because that kind of takes that away from me. त्यामुळेच मला असे खूप चांगले जॉब्स मिळाले होते, but I said no actively because I don't want to be stuck with something. तर that keeps me like, that turns me on. That उद्या मला वाटलं की आज आता काय गाणंच बनवावं किंवा शिकावं कसं गाणं बनवतात किंवा ह्या असं प्रोडक्शन कसं करतात, then I should be able to do it and give my not 100%, really can't give 100% all these things happening around, but give my best. आणि I think as we grow, having this kind of let's say curiosity alive, कारण जसे आपण हळूहळू मोठे होतो ना तसे आपण ह्या सगळ्या गोष्टी सोडायला लागतो की नाही रे आता हे माझं असं चाललंय ना तर ही दिस इज माय लाईफ. तर आपण असं म्हणायला लागतो की अरे सगळंच थोडी मिळणार. एक्झॅक्टली. तर आय डोंट वॉन्ट टू बी देअर. लाईक आय वुड लाईक टू कीप डुईंग अँड कीप एक्सप्लोरिंग मोर अँड मोर अँड फाइंड दॅट थिंग क्युरियस, लाईक फाइंड दॅट बिट ऑफ एक्साइटमेंट थ्रू आउट. तर दॅट्स लाईक द ॲक्टिव्ह थिंग आय काइंड ऑफ गो. म्हणजे आता ऑन द स्पॉट यू आस्क, सो आय डोंट हॅव अ. आणि दॅट इज द रिअल आन्सर ना. म्हणजे ही नकोच आहे की प्रिपेअर्ड असेल प्रेप्ड आन्सर. बट आय फील की त्याच्यात don't you think it comes from a space of like continuously telling yourself that I don't know,
देन कॅन यू. आणि खूप लोकांना ही स्पेस खूप स्कॅरी वाटते असं मला वाटतं की like to know that I don't know is like oh my god कसं हे प्रोसेस I find that blank space whenever, for example, you start something new which you haven't done and you have no clue. I like that the most because there you don't have anybody's expectations. Right. For example, आता आपण हे पॉडकास्ट ग्रो केला आणि खूप चांगला चाललाय, then you are known की हा याचा पॉडकास्ट चांगला आहे, so now you kind of hold some responsibility and you hold a lot of expectation from your own self okay, now to keep building this way. But we start something new from scratch. No? You're not bound with all those pressures. Right. And I like that exploration phase. And I keep taking new mediums in my hand because that makes me go around and explore different bits. Right. जसं आता वायफळमुळे I've started writing in Marathi, which I wouldn't have thought about, right? आणि आत्ताच्या घडीला इट्स अ ह्यूज थिंग कारण आपण सगळे इतके आपण लिहितच नाही म्हणजे अदरवाईज इफ यू गो टू सी असं लिखाण म्हणजे फगेट की काहीतरी साहित्यिक वगैरे तर इन जनरल आपलं नाव पण वेन वॉज द लास्ट टाइम वी रोट आवर नेम विथ अ पेन पेपर पेन्सिल. राईट. तर त्या नवीन गोष्टी किप्स मी आल्या म्हणून म्हटलं पॉडकास्टचं मागचं पण पुलं वॉज अ ग्रेट काइंड ऑफ ट्रिगर कारण की आता पण जे मी सोलो एपिसोड लिहितो जेव्हा whenever I get stuck I open पु ल देशपांडेंचं बुक, I see how he had approached it, the storytelling, and it just so great. असं खूप मजा येते. and then I take my experience and put it in that. It people might think he's ripping off from previous work, but it's not. Like I'm kind of taking the clues, right? म्हणजे जर का तुम्ही डॉक्टर झालात किंवा इंजिनिअरिंग झालात तुम्ही तर वी तर फॉलो द सेम करिक्युलम ना. नोबडी सेज की अरे हे तर आधी केलं होतं 100 वर्ष तुम्ही काय करता वेगळं करा काहीतरी. सो यू काइंड ऑफ फाइंड सम स्ट्रक्चर टू बिगिन विथ एनिवे अँड आय फाइंड ही इज अ ग्रेट सोर्स. सो I try to learn from him, not copy. Copies nahi hai, but learn. And that makes me like last episode Leela, which might not be great from audience perspective. But when I wrote that episode, I ended it and I was like, मजा आली. म्हणजे हे काय That's about it यार. बाप आहे, खूप मजा आली मला. मला वाटतं याच अशाच गोष्टी सगळ्यात सुंदर असतात जिथे डझंट मॅटर की लाईक बिकॉज तुला माहितीये की वेअर यू वर बिफोर तू तो एपिसोड लिहिलास मग पुलनच्या पुस्तकांनी किंवा वॉट एव्हर वुड बी द ट्रिगर्स ज्यांनी तू जे केलंस ते केलंस अँड यू कॅन सी द पाथ राईट की इथून इथे आलो. एव्हरीबडी कांट सी इट बिकॉज त्यांना माहितच नाही तू कुठे होतास टू बिगिन विथ. ट्रू. सो यार भारी त्या किक्स खूप मजा येते, खूप मजा येते. नाईस. आणि आय थिंक आपण काय मस्त मस्त लहानपणी चालू केले. दॅट्स ऑलवेज द फाउंडेशन. आणि ते नॉस्टॅल्जिया मॅक्सवर आणि मग खाणं आजी विजी वगैरे सगळं परत खाणं मग प्रोसेस करा मग परत खाणं परत एकदा एक छोटं खाणं. मला ते सगळे पदार्थ आठवतात. वाय एम आय थिंकिंग अबाउट आंब्याची डाळ आणि कैरी पण. अरे कारण चैत्र महिना येईल आता. डोंट डू दिस टू मी. चैत्रा गौरीचं हळदी कुंकू नाही आई बनवते चैत्र आपल्या घरी. यू हॅव हॅड इट. तर अशी आपली फूड कोर्ट वाला हायवे झालाय. बरेच फूड कोर्ट होते आपल्या हायवेत आज. करत करत आपण पोहोचलेलो. बट इट वॉज जेन्युइनली फन फॉर मी. सेम यार. आणि आज तर म्हणजे युजली आपण लहानपणीबद्दल बोलतोय पण तू तर अजूनच असे बापवाल्या गोष्टी उघडल्या तर त्याला कडक मजा आली. नॉन झोमॅटो पदार्थांबद्दल चर्चा केली आपण. एक नंबर. मला एक लास्ट थिंग आय वॉन्ट टू आस्क यू जाता बिकॉज सध्या मी लाईक आय टोल्ड यू ना मी आय वॉन्ट टू एक्सप्लोर राईट. तर 3 लाईक मे बी फिल्म्स और सॉंग्स और वट एव्हर विच यू वुड लाईक टू सजेस्ट. काय करायचं एनिथिंग. ताट बसतो बायको सांगते ताट बस पोट दिसतंय आपलं. ताट बस तरच ताट मिळेल. क्या बात. 3 गोष्टी तुला सांगायच्यात का बेसिकली. एनिथिंग तुला असं जे मला तू रॅन्डमली तुला सजेस्ट करावं मे बी फिल्म फेस्टिवल असेल शॉर्ट फिल्म असेल गाणं असेल आर्टिस्ट असेल पुस्तक असेल वाटेल ते. राईट. काय सांगायचं. 3 आत्ता रिसेंटली काय पाहिलंय मी डॉक्युमेंटरीज युजली बघतो बऱ्याच नेटफ्लिक्सवर वगैरे पण जनरली. एक सेकंड तू बीटल्सची डॉक्युमेंटरी बघितलीस. डॉक्युमेंटरी नाही बघितलं बट आय फॉलोड द म्युझिक. हां तर बीटल्सची ओके दिस इज अ गुड रेकमेंडेशन. देन हॉटस्टारवर बीटल्स देर इज अ डॉक्युमेंटरी of Beatles making their last album which was shot 50 years ago and 50 years the footage was not seen. What? So they took out the footage after that was the plan. Damn. So 50 years after that they took out the footage, they edited it and this 3-part documentary and Crazy. Then they kind of parted ways after one more album. I'm watching it. That's intense because it's like they're making the music
आणि मग त्यांचे मधले काय एकामेकांबरोबरची भांडणं आहेत, पण इट्स देअर प्रोसेस ऑफ मेकिंग इट अँड दे वॉन्टेड टू डू अ बिग फेस्टिवल विच दे कुडंट डू, सो दे स्टार्टेड प्लेइंग ऑन द टेरेस इन लंडन. सो पोलीस केम अँड देन दॅट वॉज देअर लास्ट लाईव्ह परफॉर्मन्स एव्हर टुगेदर. अँड दे डिड इट ऑन टेरेस बेसिकली. आणि लोक रस्त्यावर अशी रँडमली उभी होती, कारण सांगितलं नव्हतं कोणालाच. पण तर ते किलर आहे, फार किलर. ते कॉन्सर्ट पण किलर आहे. आणि बीटल्स आणि ते थोडं त्या काळचं मला खूप, म्हणजे हाऊ बीटल्स रूल द वर्ल्ड करून पण एक डॉक्युमेंटरी. आपण फार बीटल ओरिएंटेड झालं, बट दॅट बिकॉज दे हॅव शोन लिव्हरपूल आणि मग ते हॅम्बर्गला जायचे आणि त्या काळचं युरोप दाखवलंय ना ब्लॅक अँड व्हाईटमध्ये. सो इट गिव्स मी अ डिफरंट किक. म्हणजे इट जस्ट फील्स की अरे काय मस्त झालेलं. त्याच्यानंतर आय थिंक हे तू बघितलं असेल, पण फिल्म डिव्हिजनच्या युट्यूब चॅनलवर पु ल देशपांडेंची 1.5 तासाची डॉक्युमेंटरी आहे, which was shot on his 61st birthday. So he walks you through his journey. आणि they have shot the documentary like today's documentary, जिकडे ते म्हणतात की माझा इथे जन्म झालेला, तर तो वाडा वगैरे दाखवलाय असं करत. आय फील मी थोडंसं बघितलं. त्याचे कट्स छोट्या क्लिप्स इकडे तिकडे फिरले आहेत, पण ही पूर्ण डॉक्युमेंटरी आहे ती खूप सुंदर. फिल्म डिव्हिजनच्या युट्यूब चॅनलवर एक 1.5 तासाची डॉक्युमेंटरी आहे पुलंबद्दल. अच्छा, युट्यूबवर आहे ना? हा, देन आय हॅव सीन. हा, तर ती खूप बाब होते आणि मी आय कीप री वॉचिंग इट मेनी टाइम्स. आणि काय, बट दॅट इज तो फार, हा म्हणजे देर इज अ, बट इट्स व्हेरी क्लब आणि त्या सीन बद्दलची. ते बर्लिन, ईस्ट वेस्ट बर्लिन होते ना. हा, ॲब्स्ट्रॅक्ट दॅट आय कॅन रिकमेंड. सो बर्लिन, ईस्ट वेस्ट बर्लिन होते ना, कोल्ड वॉर, तर सोव्हिएट्स आणि हे. तर इट हॅड अ व्हेरी ड्रास्टिक लाईफस्टाईल्स. एका साईडला खूप पार्टीज आणि ड्रग्ज वगैरे सीन होता, दुसऱ्या साईडला खूप सोव्हिएट्सवाले रूल करत होते आणि खूप स्ट्रिक्ट आणि लोकांना मारत वगैरे होते. तर त्या काळची एक डॉक्युमेंटरी, म्हणजे त्यावेळेचं फुटेज घेऊन एका माणसाने डॉक्युमेंटरी बनवली आहे आणि त्याच्यात कॅरेक्टर्स फिरवलेत त्याने. सो इट वॉज व्हेरी इंटेन्स अँड इंटरेस्टिंग फॉर मी, बिकॉज आय स्टेड इन बर्लिन आणि माझ्या नेबरहूडमधल्या पण गोष्टी आहेत त्याच्यात. तर ते खूप बाप आहे. आणि ॲज शी सेड, ॲब्स्ट्रॅक्ट करून नेटफ्लिक्सवर एक डॉक्यू सिरीज आहे, सीझन 2 पण आला त्याच्यात बेसिकली ते वेगवेगळे डिझायनर्स किंवा आर्टिस्ट जे वर्ल्ड नोन आहेत त्यांचा 1-1 तासाचा एपिसोड आहे, वेल शॉट. पण ते त्यांचं हे खूप चेंज होतात ड्रास्टिकली डोमेन्स. मग वर्ल्ड फेमस पोर्ट्रेट फोटोग्राफर्स असेल, नंतर मग एकदम वर्ल्ड फेमस शू डिझायनर, मग कार डिझायनर, मग आर्किटेक्ट. त्याच्यात आय वुड स्टील रेकमेंड नेरी. नाही, फर्स्ट एपिसोड इज द गाय हू यूज टू ऑलवेज डू कवर ऑफ न्यू यॉर्कर कार्टून्स वाली. ही स्टील डज. ही इज अ ग्रेट इलस्ट्रेटर. ही स्टेज इन बर्लिन. And in Berlin, हे आपलं रोल टाईमच्या बाहेर जाणार. In Berlin, they once a year they keep 1 week as a gallery week where all these fancy artists or non-fancy, generally good artists, ज्यांच्या पण गॅलरीज आहेत बर्लिनमध्ये, they keep it open for people. So anybody can walk in, see their art, interact with the artist. And I had seen the documentary of this person, नीमन करून आहेत ते जे आर्टिस्ट आहेत. And then I came to know his gallery was 2 lanes down my apartment. So I went there and I saw him and he wrote small note for me, sketched me. I like, काय चाललंय हे. तर त्याच्यात नेरी ऑक्समन नावाची एक बाई आहे, तिचा एपिसोड तू बघ. तिने बायोमिमिक्रीवर काम केलंय खूप, MIT मध्ये वगैरे, मीडिया लॅबमध्ये. पण ती इस्रायलची आहे, बट शी हॅज कम अप विथ दिस होल आयडिया ऑफ आर्ट, how art goes into science and technology, which goes into design, which kind of inspires. असं सर्कल बनवलंय तिने आणि ती वर्ल्ड रिनाउंड आहे. शी इज वन ऑफ द फ्यू पीपल हू कम्स फ्रॉम सायन्स, बट हर वर्क हॅज बीन पब्लिश्ड इन MoMA, म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट इन न्यूयॉर्क. बिंग अ सायंटिस्ट, शी हॅज आर्ट. तर बिंग अ वुमन, तिचं खूप बाप स्टोरी आहे, हार्ड हिटिंग. आय हॅव सीन दॅट एपिसोड 3-4 टाइम्स. सो आय वुड डेफिनेटली रेकमेंड. तर हां, या बेसिकली 3-4 गोष्टी आहेत. आणि मला म्युझिशियन्स डिस्कवर करायला, आय as you also do it as a process for your work, I go through a lot of interviews of people, even musicians kiva artists, to understand their perspective. Because art is one thing, they're trying to say something, but also that person behind is more interesting for me. म्हणजे बिली आयलिश गॉट लॉट ऑफ ग्रॅमीज, त्याच्या आधी मी तिथे खूप इंटरव्ह्यूज बघितलेले. सो आय काइंड ऑफ न्यू की त्यांना कसं घरीच वाढवलंय. दे वर नॉट स्कूल्ड, होम स्कूल्ड होते, अँड दे स्टार्टेड मेकिंग म्युझिक वेन दे वर व्हेरी यंग. तर मग तसं त्यांची बॅकग्राऊंड स्टोरी करते. हॅन्स झिमरचे पण मी कचरा इंटरव्ह्यूज बघितले. देन आय सॉ हॅन्स झिमर लाईव्ह इन मिलान अँड क्राईड लाईक अ बेबी. तर दॅट हॅज बीन ग्रेट. तर आय वुड रेकमेंड, बट यू ऑलरेडी डू इट. पण काय सुचलं तर मी तुला पर्सनली पाठवेन. प्लीज डू, प्लीज.
नाईस. तर या अशा गप्पांनंतर ऍक्च्युली हा माझा सेगमेंट असतो की रंगलेल्या गाणी गप्पा. कोणती ऐकतेस तू हे, ओ ते. सॉरी, डिड आय हायजॅक इट? नाही पण वी हॅड लॉट ऑफ अदर थिंग्स, सो वी Yeah. डोंट हॅव टू लाईक I gave you so many पदार्थ. हा That's आज तर आपण पिट्टम भूक पाट. पूर्ण भूकच लागणार लोकांना एपिसोड बघितल्यावर. नाईस. सो ज्ञानेश्वरी, थँक्यू सो मच फॉर कमिंग, टेकिंग आउट अरे, टाइम my pleasure. अँड डुईंग दिस. खूप दिवसांनी मी या पुराणी यादी ताजा करली. नाईस. मला पण खूप मजा आली आणि इट वॉज अ फन वन. ऍब्सोल्युटली. आय होप तुला पण आली असेल. म्हणजे तुला तर आता आता बोलावंच लागेल. तेरे पास ऑप्शन थोडी आहे. मजा तर आली. ऑन रेकॉर्ड तो तेरे को बोलना पडेगा. एडिट करताना प्राची काय बोलले ही. मी इकडे ऑडिओ रेकॉर्डर ठेवून जाणार आहे गुपचूप, आणि आय वॉन्ट टू नो द रिअल फीडबॅक. आवर हाऊस इज बग्ड. नाईस. सो ज्ञानेश्वरीला तुम्ही फॉलो करू शकता. हँडल आहे माझी 2 पर्सनॅलिटीज आहेत, पण सध्या एकच सांगते जी ऍक्च्युली मेरा अस्तित्व है, वो है द कर्ली चायविनिस्ट. कर्ली में डबल वाय है. नाही आपण टाकू इतना ही. लिंक वगैरे टाकू ठीक है, इतना एफर्ट नहीं. ऐसा टाइप करोगे तो सबसे सुंदर चेहरा जो मैं हूँ. तो असा गुढीपाडव्यातला फोटो आहे. गुडी पडत झेंडा घेऊन. नाईस. तर तिला फॉलो करा. तिला जाऊन सांगा तिच्या प्रोफाईलवर तुम्ही हे बघून गेला असाल. चान्सेस आर रेअर, बट इफ यू हॅव नाही यू बेटर. तर तिकडे जाऊन कमेंट टाका की आम्ही वायफळवरनं आलोय, आम्ही तुमची पॉडकास्ट बघितलेली वगैरे. आणि असं करा. आणि हो, वायफळला पण सबस्क्राईब करा, काय फॉलो बिलो करा आवडत असेल तर. येस प्लीज करा, कारण मला वाटतं असे खूप कमी मराठी पॉडकास्ट आहेत जे चला आता इंटरव्ह्यू घेऊया या झोनचे नाही आहेत. ठीक आहे, जे जनरली कॅन्डिड गप्पा आहेत, आणि मला वाटतं जितका माणूस इज आउट होतो तितक्या जास्त छान गप्पा रंगतात. सो दिस इज द प्लेस. मला वाटतं तुम्ही काही करत असाल तर आजूबाजूला तुम्हाला सोबत हवी असेल तर लाईक दिस इज. येस. हा माणूस सारखाच असतो. इथे वेगवेगळे लोक येत असतात आणि असं सगळं आहे. म्हणजे आता तुम्ही बघा. नाईस. चला भेटू मग Thank पुढच्या you. एपिसोडमध्ये. बाय. प्लीज हॅव कर्ण आणि सोलकडी आणि या सगळ्या गोष्टी. जाडजूड व्हा, मस्त खा आणि स्वस्त राहा. धष्टपुष्ट.